नमस्कार. दिलीप प्रभावळकर अंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्विक अभिनयाचं एक चालतं बोलतं विद्यापीठ. अतिशय साधं सरळ व्यक्तिमत्व असलेल्या दिलीप काकांनी सहज, सुंदर आणि वैविध्यपूर्ण अभिनय शैलीतून तुम्हा आम्हा सर्वांच्या मनात एक जिव्हाळ्याचं, आपुलकीचं घर निर्माण केलं. दिलीप काकांच्या प्रत्येक भूमिकेवरती आपण सगळ्यांनीच प्रेम केलं. मग ती चित्रपटातली असो, नाटकातली असो किंवा सिनेमातली असो. विनोदाचं अचूक टायमिंग कोणाकडून शिकावं तर ते दिलीप काकांकडून. त्याचबरोबर वाचिक अभिनयासाठी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी लागतात, उदाहरणार्थ सुस्पष्ट उच्चार, त्यानंतर चपखल शब्दफेक, विरामचिन्हांचा योग्य वापर आणि भूमिकेला आवश्यक असलेला आवाजाचा पोत किंवा टोन, हा काकांचा हातखंडा. पण असं असून सुद्धा अगवई अरेच्या मधल्या वडिलांच्या मुख्य भूमिकेतून सुद्धा काकांनी प्रेक्षकांशी थेट संवाद साधला. आपलं पदव्युत्तर शिक्षण बायोफिजिक्स मध्ये पूर्ण करून काकांनी भाभा अणुसंशोधन केंद्रातून डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर फार्मास्युटिकल कंपनीमध्ये काही काळ नोकरी केली. याच दरम्यान प्रायोगिक आणि बाल नाटकातून त्यांनी मराठी रंगभूमीवरती आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. लोभ नसावा ही विनंती हे विजय तेंडुलकर लिखित आणि अरविंद देशपांडे दिग्दर्शित त्यांचं पहिलं नाटक. त्या दरम्यान 1977 ते 1979 दरम्यान सह्याद्री वाहिनीवरील चिमणरावांची त्यांची भूमिका आपल्या सगळ्यांचीच लोकप्रिय होती. त्यानंतर काकांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या मुखवट्यावरचे जे रंग आणि त्याच्या छटा बहरत गेल्या त्या आजताग आहेत. आणि काकांनी प्रत्येक भूमिकेचं सोनं केलं. त्यांच्या अभिनय शैलीमुळे त्यांची प्रत्येक भूमिका आपल्या सगळ्यांच्या मनावर कोरली गेली आणि ती विसरणं कधीच शक्य नाही. मग ती चित्रपटातली असो किंवा मालिकेतली. 1982 साली एक डाव भूताचा हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर लपवा छपवी, एक होता विदूषक, झपाटलेला, सरकारनामा, रात्र आरंभ, ते अगदी आजकालच्या काळापर्यंत देऊळ, वळू, मसाला, त्यानंतर फास्टर फेणे, यातल्या प्रत्येक भूमिकाच आपल्याला भावून गेल्या. त्यांच्या अभिनय शैलीतल्या दमदार व्यक्तिरेखेमुळे हसवाफसवी, त्यानंतर अलबत्या गलबत्या, चूकभूल द्यावी घ्यावी, कलम 302 यासारखी अनेक नाटकं त्यांनी अजरामर केली. सो अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या दिलीप काकांशी आपण आता गप्पा मारणार आहोत. काका, आम्हाला तुमच्या शालेय जीवनाविषयी ऐकायला आवडेल. शिवाय बायोफिजिक्स ते नाट्यसृष्टी हा प्रवास कसा झाला? सांगतो. व्यंगाने अति योग्य शब्द वापरला की आपण गप्पा मारणार आहोत. म्हणजे व्याख्यान, भाषण, मुलाखत वगैरे असं काही नाही आहे. खरोखरच गप्पांचं स्वरूप आहे, अनौपचारिक असं. तुम्हाला याला तुमच्या तर्फे तुमच्या मनाच्या शंका असतील त्या गृहीत धरून हा मला विचारेल प्रश्न आणि त्याची मी यथाशक्ती उत्तर देईन. तर एकच फक्त सांगायचं की तुमच्या वयाचा जेव्हा व्यंग होता तेव्हा त्यांनी माझी पहिली मुलाखत घेतली होती. ते काय बालपण मोठ्यांचं म्हणून एक कलर टी व्हीवर मालिका होती. त्याच्यामध्ये हा छोटा मुलगा होता, माझ्याकडे तो आला होता मुलाखत घ्यायला. तर त्या वेळेला ह्यांनी माझी मुलाखत घेतली हे त्यांनी मला चुकभूल घ्यावीच्या सेटवर सांगितलं. मला खरंच माहिती नव्हतं. तर हा एवढा मोठा असा दिसतो आता. तर
शालेय जीवनामध्ये सांगतो की तुमच्या एवढा असताना मला एक असं म्हणतात की पुढे जो ऍक्टर होणार असतो तो जरा धीट असतो, अधिक बोल्ड असतो, थोडा आगाऊ असतो. त्याला काही करून दाखवायला सांगितले तो करून दाखवतो. मी असा अजिबात नव्हतो. मी भयंकर बुजरा, म्हणजे असे विरोधाभास आहेत माझ्या थोड्या व्यक्तिमत्वामध्ये की भयंकर बुजरा, संकोची, थोडाफार अजूनही आहे तसाच संकोची, बुजरा, लाजरा असा होतो. पण आपण काहीतरी लोकांसमोर करून दाखवावं, लोकांना चकित करावं, अरे हाच करतो असं लोकांना वाटायला लावावं, असं कुठेतरी आतमध्ये वाटायचं. स्वतःला व्यक्त करण्याची उर्मी ज्याला म्हणता येईल ती अशी होती. आपण कोणतरी बदलून लोकांसमोर यावं, असं दोन विरोधाभास त्यावेळेला माझ्या अंगी असावेत. त्याच्यामुळे मग मी हे अनेक जे छंद होते मला, त्यातला ऍक्टिंग हा छंद होता, अभिनय छंद होता. बऱ्याच गोष्टी होत्या. म्हणजे गाणं ऐकायला, म्हणायला आवडे, नंतर चित्रकलेची आवड होती, स्पोर्ट्सची जनरली मुंबई पुण्याच्या लोकांना असतेच आवड, तशी स्पोर्ट्सची आवड होती. या सगळ्या गुणांचा, सगळ्या हौशीचा, सगळ्या एकूण छंदांचा मी पुढे उपयोग करून घेतला. पुढे मी जेव्हा कॉलम लिहिला गुगली नावाचा, त्याच्यामध्ये स्पोर्ट्सची आवड त्याचा उपयोग झाला. किंवा गाण्याचं जे होतं त्याचे मी थोडं काय म्हणतात त्याला भुरट्या ह्यानी म्हणजे मी नंतर गाण्याचा उपयोग सुद्धा करून घेतला. चौकट राजामध्ये असा कसा मी वेगळा ते गाणं मी स्वतः म्हटलं. त्यानंतर हसापसीमध्ये प्रिये पहा गाणं स्वतः म्हाताऱ्याच्या बेरिंगमध्ये म्हणायचं. तर या सगळ्याचा नंतर उपयोग करून घेतला. पण मुळात हा ऍक्टिंग हा छंद होता. त्याचा दुसरा प्रश्न जो आहे तो BSc मध्ये म्हणजे MSc झाल्यानंतर मी ऍक्टर होईन असं मला कधी वाटलं नव्हतं. मला खरोखरच त्यावेळेला शिक्षण पूर्ण करावं आणि मी MSc विथ बायोफिजिक्स होतो आणि माझी अशी इच्छा होती की संशोधन करावं जेनेटिक्स मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये. TIFR जी कुलाब्याला आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, तिकडे करावं असं मला वाटत होतं. तिकडे जायला वेकन्सी नव्हती आणि ते म्हणाले की तुम्ही जरा 5-7 महिन्यानंतर परत ॲप्लिकेशन करावं. मला असं वाटत होतं की मला MSc ला फर्स्ट क्लास होता आणि मी 1 वर्ष भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये डिप्लोमा केला होता रेडिएशन टेक्नॉलॉजीचा. आत्ता म्हणत मला वाटतं ते या करतील, या तुम्ही संशोधन करायला. ते या अजिबात या वगैरे केलं नाही. त्यांनी मख्खपणे सांगितलं की जाहिरातीची वाढ हवी म्हणून. आणि मग जाहिराती वक्ती काय आली नाही. मी फ्रस्ट्रेट झालो असं 5-6 महिने वाटलं काय करायचं आपण. मग एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये मी नोकरी केली आणि जे सगळं हे आहे नाटक, टेलिव्हिजन आणि सिनेमा हे नोकरी सांभाळून कुठलंही कन्सेशन न घेता हे मी करत राहिलो. शनिवारामध्ये आम्हाला ऑफ असायचा, हॉलिडे असायचा, पण त्याच्यामध्ये कुठली कन्सेशन घेतलं नाही की बाबा खुर्चीला कोट टाकून असं चाललंय म्हणजे लवकर जातो खुर्चीला येतो असं काही नव्हतं. इमाने बरे नोकरी करून आणि मग सूर्यांची पहिले नाटक किंवा चिमणराव सिरियल किंवा एडा बोता सिनेमा माझ्या रजेमध्ये केला मी. आमची पारसी मॅनेजर होते, थोडी चापलुसी केली. म्हणजे त्यांना मी सांगितलं की वॉल्ट डिस्नेची फिल्म मराठीमध्ये येते आणि सर मी मेन रोल करतो. खरं वॉल्ट डिस्नेची फिल्म खरं होती. ब्लॅक बियर्ड घोस्ट नावाच्या त्या ब्लॅक बियर्ड घोस्ट त्या कथानकावर, हॉलिवूडच्या फिल्मच्या कथानकावर दमा मिरासदारांनी ती स्टोरी लिहिली होती. एकदा बोलतात ते खरं होतं. पण वॉल्ट डिस्ने, हॉलिवूडची फिल्म, मराठी सिनेमा आणि आपला तिथे काम करणारे केमिस्ट्रीचे मेन रोल करतोय ते पारसी प्रोडक्शन कंट्रोलवर बाहेर बघत राहिले. मी त्याला म्हटलं सर 30 दिवस मिळतील का? तो म्हणलं 35 घे म्हणून. त्याला 35 दिवस रजा दिली. त्या रजेमध्ये मी एकदा होता सिनेमा केला. अशोक सराफ मला कोणी बघितलं असं मास्तर आहे म्हणून तो मला पहिला सिनेमा, तो मी आणि त्यावेळेला सुपरस्टार असलेली रंजना सुपरस्टार होती. मी माझा पहिला सिनेमा आणि मी नायक आणि नायिका. मी स्टेजवरचा, मी रंगभूमीवरचा आणि त्याला तिच्यासाठी रोल लिहिले जायचे गावात. तर असं तो पहिला सिनेमा होता. सांगायचं होतं की असं ते घडत गेलं सगळं म्हणजे मला. आणि मग खूप वर्षानंतर हसवाफसवी नाटक मी लिहिलं स्वतः, निर्मिती केली, दिग्दर्शन केलं, 6 रोल केले. इतक्या लेट मी पूर्ण वेळ व्यावसायिक लेखक, आपलं अभिनेता आणि लेखक झाला. तोपर्यंत हे सगळं हौशाहौशीचं काम होतं. आणि मला करिअर करायचं नसल्यामुळे मी असं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं नाही कुठे शहर. म्हणजे तुम्ही आता लकी आहात, तुम्हाला वेळसारखी एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये, व्यक्तिमत्व विकासासाठी संस्था मिळाली. तुम्हाला खूप काही करून बघायला मिळतंय. मला करून बघायला म्हणजे फक्त आमच्या हाऊसिंग कॉलनीचं स्टेज गणेशोत्सव तिथे होतं. तशी पद्धतशीर शिक्षण मी घेतलं नाही, तर मला ऍक्टर व्हायचं नव्हतं, मला सायंटिस्ट व्हायचं होतं. खरंच समजा TIFR ला मी आतमध्ये गेलो असतो, सायंटिस्टची पोस्ट वेगळी असती, तर हे अख्खं करिअर काही झालं नसतं.
मी फक्त वर्षात एकदा गणपती उत्सवात किंवा दीपोत्सवात एक नाटक करणं, एक मला ॲक्टिंगची आवड होती वगैरे असं सांगणं इतपत राहिलं असतं. तेव्हा असं मला वाटतं एक ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतात तसं असं होतं की तिथे न मिळणं हे माझ्यासाठी रूळ बदलायला कारण घडलं. झालं चांगलं झालं की वाईट झालं मला माहीत नाही. मला स्वतःला वाटतं की सायंटिस्ट झालं तर हे बरंच झालं, कलाकार झालं हे चांगलं झालं. मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीला तुमच्या इतका महान कलाकार मिळणार होता, त्यामुळे हे सगळं घडून आलं, नियतीने ते घडवलं असं आपण म्हणू शकतो. मला असं विचारायचं आहे की तुम्ही गाजवलेल्या नाटकांपैकी सध्या अलबत्या, गणपत्या आणि हसवाबसवी ही नाटकं खूप जोरदार चालू आहेत. पण आम्हाला तुमच्या वेळेच्या गमती जमती किंवा त्यातली पात्र कशी तयार झाली ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला आवडतात दोन्ही याच्यात. आता कसं झालं की अलबत्या आता जे फुल चालू आहे नाटक, वैभव मांगले काम करतो मी, जे मी केलं होतं चेट्टीचं, तर त्यांना बरंचसं नाही म्हटलं तरी एक सक्सेसफुल प्ले, यशस्वी त्यांना नाटक हे रेडीमेड मिळालं. आमच्या वेळेला मतकरींनी स्वतः लिहिलं होतं, स्वतः डायरेक्ट केलं होतं आणि हे करून बघत होते. हा प्रयोग होता. जेव्हा अलबत्या नाटक लिहिलं गेलं त्यावेळेला, तेव्हा चेटकीचा रोल, ज्याला मुलं भयंकर घाबरायची चेटकीला, हा एका बाईला किंवा नटीला न देता पुरुषाला द्यावा असं त्यांना का वाटले मला अजूनही माहिती नाही. कारण माझ्या चेहऱ्यामध्ये किंवा पर्सनॅलिटीमध्ये चेटकीचं काही चिन्ह नाही. अतिशय सालस आणि साधा भोळा निरागस असं दिसतो. त्याच्यामुळे त्यांना का वाटलं, पण मी याला गप्पांमध्ये म्हटलं होतं की मला नेहमीच असं वाटतं की मी दिग्दर्शकाचा नट आहे. मी पुष्कळ वेळेला माझ्यावर आहे त्याच्यापेक्षा जास्त विश्वास दिग्दर्शकांचा माझ्यावर आहे असं मला वाटतं. मी अनेक उदाहरणं देऊ शकेन. म्हणजे सुरुवात चेटकीपासून झाली तरी मला का चेटकी मी करीन त्यांना का वाटलं, मी काहीच चेट बांधत नाही. खूप वर्षानंतर त्याच्यानंतर माझी पर्सनॅलिटी, माझी आपली इमेज, प्रतिमा माझी जी होती ती चिमणरावची होती. नॉन महाराष्ट्र लोकांमुळे पुढे मी चिमणराव ओळखला जातो. ओ देऊ चिमणराव आहे. ते बघायचे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही सिरियल. तर असं असताना ही माझी इमेज असताना महेश कोठारे ना मी तात्या विसू करेन असं का वाटलं होतं. खरं म्हणजे त्यावेळी विलन म्हणजे असे राहुल सोलापूरकर, दीपक शिर्के वगैरे अशी मंडळी होती. त्यांना का वाटलं असेल किंवा चौकट आटलामध्ये मतिमंद नंदूचा रोल हा तुम्हाला माहिती असेल, आता पुष्कळ वेळेला ते झालेले आहे. ते परेश रावळ करणार होता पहिलाच मराठी परेश रावळ करणार होता. स्मिता तळवरने डायरेक्ट त्याला, स्मिता म्हणजे कोणाकडे जाऊ शकायची, तर तो म्हणाला मी करतो म्हणून. आणि तरी तो ऐकायला त्याला प्रॉब्लेम आला आणि कोल्हापूरला तो म्हणाला मी करत नाही येऊ शकत. आणि शूटिंग चालू होतं, काय करणार. तर मी त्या सिनेमामध्ये स्मिताच्या नवऱ्याचं काम करणार होतो. आणि आयत्या वेळेला संजय सुरकर, स्मिता तळवलकर आणि कॅमेरामन जोशी म्हणून हरीश जोशी, त्यांनी ठरवलं की हा रोल आपण चेंज करूया, स्मिताच्या नवऱ्याची ऐवजी दिलीप प्रभाकरला हा रोल देऊया. मला काहीच माहित नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही इकडे या म्हणून. असं का वाटलं मी तो करू शकेल म्हणून. असं सगळं होतं. लगेरो मुन्नाबाईमध्ये राजकुमार हिराणींनी मला गांधीसाठी काम होतं मला माहित नाही. त्याच्यामुळे हे असे ते रोल दिले गेले. तसं अलबत्यामध्ये चेटकीचा रोल तू कर मला सांगितलं. म्हणजे मी चेटकी असं तर तो हो म्हणा. आणि मग ती चेटकी केली मी. त्याला खूप कर्कश. आता कसं झालं की आता वैभव मागलेला वगैरे माहिती आहे असं असं नाटक ते होतं. त्यावेळेला आम्हाला चाचपण होतं की काय करता येईल, कसा आवाज काढता येईल वगैरे असं. आणि नाटक जेव्हा आलं तेव्हा खूप लोकांनी मतकरींना विचारलं की त्यांना माहित नव्हतं की पुरुष ही भूमिका करतोय म्हणून. त्यांनी विचारलं की तुम्हाला एवढी उंच बाई कुठे मिळाली. कारण माझ्या एंट्रीला मला आठवतंय, माझ्या एंट्रीला खूप आता जर बघितलं झालं म्हणजे खूप चांगलं करतात. वैभवचं खूपच चांगलं करतो काम, रिस्पॉन्सही खूप चांगला आहे. पण सुरुवातीला ते आता ते अशा नाच गाणी संगीत वगैरे असं खूप प्रेक्षणीयांनी केलेलं आहे. माझ्या पहिल्या एंट्रीला मुलं भयंकर घाबरायची. म्हणजे असं सगळा स्टेजवर काळोखायचा आणि मी या व्ह्यूमधनं हळू डोकं बाहेर काढायचं. माझ्याकडे एक निळा स्पॉट यायचा असं लांब नाकडे. आणि मी असं लांब बाहेर काढलं ना चेहरा की एक दोन पोरं रडायची. आता ती रडत तुला काय माहिती, माझी मुलं धीट झाले की मागलेला घाबरत नाही मला माहित नाही. पण माझी खरंच घाबरायची मुलं. आणि मला ऐकवायचं स्टेजवर आई घरी जाऊया,
काही मला भीती वाटते, मला ऐकूयाचं स्टेजवर मला. आणि मग मी स्टेजवर झोपलेला असायचा. अलबत्या नाटकाचा नायक अलबत्या झोपलेला असायचा. आमच्याकडे नाटक जरा वेगळं होतं आणि वेगळ्या प्रकारे बसवलं. आणि मग मी अंधार दिसत नसता, मला तासपडत यायचो मी कम्प्लीट वाकून. आणि मला दमवणाऱ्या भूमिका ज्या मी केल्या त्याची चेटकी पहिली भूमिका. आणि ओळख काळजी होते सगळे. लांब नाक होतं, पांढरे केस होते, अशी डोळ्यामध्ये काळी वर्तुळ होती, काळा ब्लाऊज होता, स्कर्ट कम परकर होता टिळांचा, शाल होती ब्राऊन, कथलाचं कडं होतं, वाकडी काठी होती. असं म्हणजे माझ्या आई बाबांकडे ओळख नसतं का दिलीप आणि असं मी यायचो आणि मग त्या ह्याला अडखळायचो अलबत्याच्या पायानं. आणि पायानं अडखळलो की मी एक सणसणीत किंकाळी मारायचो. त्या किंकाळीचे 2 उद्देश होते त्यावेळेला. म्हणजे वर्किंग ॲक्टरचं मला काय विचार ॲक्टरनी केलेला असतो, प्रयत्न होते, तासपडत होते सगळं, की त्याचे 2 उद्देश असे होते किंकाळीचे. की पहिली गोष्ट म्हणजे त्या नाटकाच्या मूडमध्ये, नाटकाच्या टेम्पोमध्ये मुलांना खेचणं, मुलं एकदम किंकाळी ऐकल्यानंतर. आणि दुसरी अत्यंत प्रॅक्टिकल गोष्टी अशी होती की त्यानंतर 2-2.5 तास मी ज्या आवाजात, चिरक्या आवाजात, वरच्या पटीतल्या आवाजात, क्रॅकलिंग व्हॉइस ज्याला म्हणता येईल, म्हातारी आणि खलनायिका, ज्या आवाजात मी बोलणार असायचो त्या आवाजाची पट्टी पकडायला घेतलेला ती किंकाळी म्हणजे स्टार्ट होता. म्हणजे त्या किंकाळीने मी ती पट्टी पकडायची. म्हणजे मैफिलीच्या आधी गायक सूर लावून बघतात, तंबोऱ्यावर लावून बघतात. तसं नटाना सोय नसते. मी मेकअप करताना असं किंकाळी करत असेल, त्याच्यामुळे मी ही ट्रिक केली होती की त्या किंकाळीने मी ती पट्टी पकडायचो. आणि मग त्या पट्टीची सगळी व्हेरिएशन्स, त्या पट्टीतल्या किंवा त्या पिचच्या आवाजातली जी व्हेरिएशन्स आहेत सगळी, तिचं रुसणं, रडणं, रागवणं, शाप देणं वगैरे वगैरे सगळं त्या पट्टीत मी करायचो. तशी ती गंमत त्याच्याकडे असेल. तर ही मग मुलं ज्यावेळेला आतमध्ये यायची भेटायला मला, त्या ती गंमत सांगितलं म्हणून सांगतो की त्यांना फक्त नाटक बघून घरोघरी जायची नाही, त्यांना भयंकर इच्छा असायची की आतमध्ये जाऊन चेटकीला बघूया. आणि एकीकडे तर घाबरलेली असायची, भीती वाटत असायची. आणि मग ती दपकत पालकांना घेऊन आतमध्ये यायची. आणि मग मी तिथे कशाला थांबतोय त्या चेटकीच्या रूपात. मी पटकन नाक काढलेला असायचा, ब्लाऊज काढलेला असायचा, शर्ट घातलेला असायचा, केस काढलेले असायचे. आणि मग पालक सांगायचे, आई वडील किंवा दादा ताई असतात ना, ते ती चेटकी त्या चेटकी ही इकडे जवळ आहे. म्हणजे मुलं डपकत यायची. म्हणजे कम्प्लीट अविश्वास, म्हणजे डिस्बिलीफ हे शक्यच नाही. ही कशी चेटकी असेल? हा इतका सौम्य दिसणारा माणूस हा चेटकी घाबरवणारी थरका पडून चेटकी कशी करू शकेल? आणि मग पालकच सांगायचे, हे हात लाव, काय करणार नाही ते हात. म्हणजे मला विचारल्याशिवाय ती मुलं मला हळूहळू हात लावायचे. आणि मग जरा भीड चिपली गेली की मग कुत्र्याला किंवा घोड्याला थोपटा. तसं काय त्या नाटकाच्या तिकिटामध्ये नाटक बघणं आणि प्रभाकरनं हात लावणं हे दोन्ही हा व्यंग म्हणाला सर, ते गमतीचं उदाहरण मला हे खूप आवडायचं. म्हणजे मुलांची रिॲक्शन बघणं, की मुलांच्या चेहऱ्यावर अविश्वास दिसणं, की हा चेटकी असणं शक्य नाही. हे नंतर मला खूप वर्षानंतर आबा टिपरे करताना पण झालं. आबा टिपरेंचा रोल केल्यानंतर मुलांचा मी खूप लाडका होतो. लोकांना माझ्यामध्ये आबा टिपरेंमध्ये मुलांना आजोबा दिसले, कोणाला नसलेले असलेले आजोबा दिसले, पुष्कळ लोकांना, काहींना वडील दिसले, काका दिसले वगैरे. तर ते आणायचे, हे बघ हे आबा, ते माझ्याकडे बघायचे, हे आबा नाही, हे आबा नाही. तर तसं ती सुरू चेटकीला पण असंच ते त्याला. पण मुलांच्या चेहऱ्यावरचा एक अविश्वास, नवलाई, अप्रूप, हे बघणं, आनंद बघणं, हा नाटक करताना मिळणारा आनंद एवढाच आनंद होता. नंतरची रिॲक्शन होईल मुलाची. पण मला स्वतःला ना, मी सांगतो की मला मुलांच्या नाटकात काम करणं, म्हणजे मुलांसाठी असलेल्या नाटकात काम करणं, ही माझ्या दृष्टीने एक शाळा होती, प्रयोगशाळा होती. एक कम्युनिकेशनचा, संवाद साधण्याचा अनुभव हा मला मुलांच्या नाटकातून खूप मिळाला. खूप प्रयोग करून बघता आले. असे त्याच्यामधले खूप अनुभव आहेत. आणि लग्नवृंदावीचं असोपैसी जी संकल्पना होती ना, मीच ते नाटक लिहिलं. आणि नाटक कसं लिहू नये याचा तो वस्तुपाठ होता.
माझ्यातल्या नटासाठी माझ्यातल्या लेखकांनी लिहिलेलं नाटक होतं अश्वापती. मी असे 1-2 रोल्स असे केलेले आहेत. मला असं वाटलं की एकमेकाशी संबंध असे 6 वेगळ्या भूमिका केल्या तर काय होईल. 6 अगदी काही संबंध असलेल्या 6 भूमिका केल्या तर काय होईल. तर मग मी ते आधी 6 भूमिका निवडल्या. चिमणराव होता. चिमणराव नंतर चायनीज सारखा दिसणारा वांटुंग पिनपिन हा चिंगपॉंग आयलंडचा प्रिन्स होता. कम्प्लीट असा मी पुण्याला आलो असं म्हणत. रिसर्च करायला आला असतो. रिसर्च पुण्याला संशोधन करायला आला असतो पण तो मोडकं मराठी बोलतो. माझ्या संशोधन कार्यात मी डॉक्टर लंबोदर जोशी यांचं मागलं दर्शन घेतलं. ते दुसरं पात्र होतं. चिमणराव आधी चिमणराव मी केलेला होतो. मग हे चायनीज होता. त्याच्यानंतर नाना कोंबडीवाला. ते तुम्ही कदाचित अलीकडे बघितलं असेल. नाना ब्युटी कॉन्टेस्टमध्ये दात पुढे असलेला नाना कोंबडीवाला. नमस्ते नमस्ते नमस्ते. माझं की नाही नाक्यात दुकान आहे कोंबड्यांचं. सोललेल्या कोंबड्या ब्रॉयलर चिकन शिवाय अंडी पण ठेवतो नॉन फर्टिलाइज असं तो नाकात बोलतो. हा तिसरा रोल. चौथा रोल होता तो माझ्या माझी जुळी बहीण दीप्ती प्रभाकर पटेल मुंबई. तर ही अशी पात्र मी गोळा केली. त्याच्यानंतर 5वा रोल होता तो माझ्यापेक्षा वयाने खूप लहान कॉलेजमधला बॉबी मॉड. त्याला खूप चटपटीत हालचाली करायला लागायच्या आणि त्याच्यानंतर तो गेला आतमध्ये की 2-4 मिनिटात मी त्याच्यापेक्षा चौपट वयाचा 88 वर्षाचा कृष्णराव हेरंकर बनून यायचो बाहेर. तो अशी ती 6 रोल्स होत्या. आणि जोडायचे कसे मला कळेल. मी आगाऊपणे पु ल देशपांडेंना पण फोन केला. पु ल देशपांडेंना फोन केला पुण्याला की असं असं मी करतोय काय करावं. त्याने सांगता येईल ना पटकन काय करावं. मीच काय तो उपाय काढला आणि त्याच्यातनं आणि मी घाबरत प्रयोग लावला. मग आम्हाला कल्पना नव्हती याची. मी म्हटलं कुणीतरी हा प्रयोग आहे करून बघूया. असं एक माणूस 6 भूमिका करतोय असं. आणि मग पुण्याला त्याला खूप रिस्पॉन्स मिळाला आणि मग त्याचे हाऊसफुल शो सुरू झाले आणि मग मला आतमध्ये बातम्या यायला लागल्या की आज पु ल देशपांडे आले, पु ल देशपांडे सुंदरबाई आले, आज भीमसेन जोशी आले, आज सत्यजित दुबे आले, निळू फुले आले. असे मला आतमध्ये बातमी आली. मला खड्डा पडायला पोटात. हे लोक बघायला यांच्या पुढे काय गाणार आपण. अशी ती खूप गमत होती. पण तेव्हा एक मी नट म्हणून शिकत गेलो बराच ते करता करता. आणि 750 शोज केले आणि मीच ठरवलं त्याला बंद केलं. कारण मला असं वाटलं की लोकांना आणखीन हवं आहे असं वाटत असताना बंद करा. या संदर्भात ना क्रिकेटच्या संदर्भात क्रिकेटर्सच्या रिटायरमेंटच्या बाबतीत विजय मर्चंट हे जे आपले ओपनिंग बॅट्समन होते, क्रिटिक होते, त्यांनी फार छान सांगितलं क्रिकेटच्या रिटायरमेंटच्या बाबतीत. पीपल शुड आस्क यू व्हाय अँड नॉट व्हेन. म्हणजे तुम्ही का रिटायर झाला, का बंद केलं हे लोक विचारतात. तोपर्यंत बंद करा. कधी बंद करणार असं हे बरंचसं मालिकांच्या बाबतीत पण खरं आहे. म्हणून गंगाधर टिपरे ही मालिका लोकांना खूप आवडत असतानाच बंद करायचा निर्णय घेतला मी आणि केदार शिंदे. काका, आमच्या सगळ्या बालदोस्तांना ऐकायला आवडेल की भूमिकेचा अभ्यास कसा करावा किंवा म्हणजे नटाने भूमिकेसाठी लागणारी उत्स्फूर्तता आणि त्याच्या मागचे कॅल्क्युलेशन त्याची सांगड कशी घालावी, तुम्ही कशी घालता? खरं सांगू हे असं काही त्याचे फॉर्म्युला नाही आहे खरं. म्हणजे माझ्या बाबतीत काय मी म्हटलं त्याप्रमाणे मी ते शिकत गेलो. वेगवेगळ्या रोल्ससाठी शिकत गेलो. काही वेळेला खूप तयारी करायला लागली. हस्तापस्तीचे 6 रोल्स, लगेच मुन्ना पेपरले गांधी यासाठी तयारी करायला लागली. गांधीचं कॅरेक्टर रोल होता. म्हणजे गांधीचं कसं होतं की बाकी सगळे रोल्स मी जे केले ते कसेही करण्याचं मला स्वातंत्र्य होतं. तसं गांधीचा कॅरेक्टर होता. म्हणजे राष्ट्रपित्याचा रोल होता. त्याच्यामुळे त्याची खूप तयारी करायला लागली. म्हणजे वाचायला लागलं, त्यांच्या ऑडिओ सिरीज ऐकायला लागल्या असं. तर काही रोल तुम्हाला करता करता मिळतात, काही लगेच मिळतात. म्हणजे पटकन मिळतात तुम्हाला. बोलायची स्टाईल तुमची असेल. म्हणजे समजा आता मी आबाटिप्रे मला आधी बोलणं मिळालं त्याचं. पण त्या बोलण्यावर मला आबाटिप्रे सहज मिळाले. म्हणजे मला वेळ लागला नाही आबाटिप्रे मिळायला. अरे शिरा अरे चांगलं आहे पुढे वगैरे
तसे ते आवाजात मला आवड येऊन जाते. ते कधी तुम्हाला पटकन मिळते भूमिका, कधी तुम्हाला खूप तयारी करायला लागते आणि कधी कधी तुम्हाला तुमच्या डोक्यावरती भूमिका पडली म्हणजे एकदम करायला लागली तुम्हाला आयतळाला, तर मग तुम्ही ती उत्स्फूर्तपणे करता, म्हणजे तुम्हाला तयारीला वेळ नसतो. तसं चौकट राजाचं झालं. चौकट राजामध्ये मला आयतळाला भूमिका बदलली, त्याच्यामुळे मला तयारीला वेळच नव्हता, म्हणजे तयारी करायला आवडलीच नाही. त्याच्यामुळे मी ती बरीचशी भूमिका उत्स्फूर्तपणे केली. म्हणजे त्यावेळेला मला जे काही सुचलं वाटलं तसं तसं मी करत होतो असं झालं. म्हणजे मला असं वाटतं की त्यावेळेला तुमची एक दडपणाखाली खूप दडपण असेल, प्रेशर असेल. जे वर्तमानपत्राची जी मंडळी काम करतात त्यांना हे माहिती असेल, त्यांना डेडलाईन असते, अमुक या वेळेपर्यंत आर्टिकल द्यायचं असतं. तर कधी कधी या दडपणाखाली तुमची क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलता ही अचानक फुलते, तर कोमलते किंवा एक दाद देते तुम्हाला. तसं चौकटाच्या बाबतीत झालं की मला वेळच नव्हता, त्यामुळे तुमचं टॅलेंट आणि तुमची उत्स्फूर्तता यातूनच ती भूमिका करायला लागली. त्याच्यामुळे असे वेगवेगळे प्रकार आहेत. कारागिरी त्याला म्हणजे त्याच्यात मेहनत असते, मेहनतीशिवाय कुठली भूमिका पटकन अशी येत नाही. तो विचार केलेला असतो, पण तो वेगवेगळ्या प्रकारे केलेला असतो. कधी तो लगेच करायला लागतो भूमिका. आणि तुला माहीत असेल, तू सिरियलमध्ये खूप कामं करतोस, तर तुम्हाला तेवढं वर्क करायला वेळच असतो ना तिकडे. तुम्हाला एक स्ट्रिक्ट येतात करा असं सांगतात. म्हणून मला स्वतः सिरियल फार आवडत नाही. मी जरा केली, म्हणजे माझं नाव झालं चिमणरावमुळेच. त्याच्यानंतर आबा टिपरे पण सिरियल सक्सेसफुल झाली. पण मला स्वतःला आत्ताचे स्पॉन्सर सिरियल करायला आवडत नाही, कारण कमी वेळामध्ये जास्ती काम करून घेतात आणि तिथे एक क्रिएटिव्हिटीचा आनंद मिळतो, जो तुम्हाला नाटकात मिळू शकतो, बऱ्याचदा सिनेमातही मिळू शकतो. पण तिकडे वेळ नसतो. तुम्हाला स्क्रिप्ट आयतळा द्यायचा रडतो, हे घ्या, नाही ही नको, हे पान नको, हे असं ते आयतळाला पानं बदलतात. आणि आयतळ तुम्हाला ते बघून तुमचं पाठांतर चोख असेल, तुम्हाला ते तुमच्या त्या वेळेला म्हणजे दिग्दर्शक तुम्हाला काही शिकवायच्या ह्याच्यामध्ये नसतोच, तुम्हाला त्याला वेळ नसतो कोणाला त्यासाठी असं असतं. त्याच्यामुळे मला स्वतःला ते नाही आवडत. पण ते असे वेगवेगळ्या तऱ्हेने करतात ना भूमिका. पण आयडियली मला असं वाटतं की रंगभूमीवर जे संकेत सध्या जे करतोय, की रंगभूमीवरची जी तयारी आहे मुलांची, ती करून एखादी भूमिका करणं हे सगळ्यात आदर्श आहे. आणि ते तुम्ही ट्रेनिंग घेतलं रंगभूमीचं, मग तुम्ही तुमच्या अभिनयाचा किंवा अभिनय शक्तीचा, कॅपॅसिटीचा, कुवतीचा उपयोग वेगवेगळ्या माध्यमासाठी करू शकता. रंगभूमी हे मला असं वाटतं की नटाला तयार व्हायला, नटीला तयार व्हायला हे आदर्श माध्यम आहे असं वाटतं. भूमिका निभावताना त्यात झोकून देणं किती असतं आणि जागरूक राहणं किती असतं नटाचं. म्हणजे 100% ट्रान्सफॉर्मेशन जे काही म्हणतात ते ॲक्च्युअल असतं की वावरताना कुठेतरी आपल्या डोक्यात कॅल्क्युलेशन्स चालू असतात. सगळे मोठे नट जे आहेत ते तुम्हाला सांगतील की झोकून देणं, भूमिका जगणं हे खरं नाही, नसावं. काय तुम्ही करत असलेली प्रत्येक भूमिका जगायला लागलात तो तुम्हाला नॉर्मल जगणं कठीण होईल. कारण मी बाईची भूमिका पण केली, तुम्हाला असं नॉर्मल जगता येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही ती व्यक्ती आहात असं तुम्ही आभास निर्माण करता, आभास इल्युजन करतो काय. तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये अलिप्तपणेच काम करत असता. तुम्ही त्या भूमिकेची जी काही सुख-दुःख आहेत, इमोशनल जे काही हे आहे, ते सगळे रिहर्सल्समध्ये किंवा ते वाचताना, तयारी करताना सहन करायचं किंवा ते अनुभवायचं. पण तुम्ही करताना एक अलिप्तपणे तुम्ही ती भूमिका करायला लागते. एक मोठ्या नटाने सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वाच्या पेक्षा वेगळी व्यक्तिरेखा करता, आता मी केलेल्या सगळ्या भूमिका आहेत ना, त्यात कुठेच दिलीप प्रभावकर नाही आहे, त्या कुठल्याच व्यक्तिरेखेसारखा मी नाही. आबा टिपरे पण नाही आहे, चेट्टी पण नाही आहे, गांधी सरकार पण मी तसं नाही आहे. तर जेव्हा तुम्ही स्वतःच्या पर्सनॅलिटीपेक्षा वेगळी पर्सनॅलिटी करता, तेव्हा त्या क्षणी 3 व्यक्तिमत्वाचा वावर असतो. एक तुम्ही स्वतः, हे तुम्ही स्वतःची पर्सनॅलिटी, स्वतःचं असणं, स्वतःचं अस्तित्व हे डिस्कार्ड करू शकत नाही, तुम्ही विसरू शकत नाही, तुम्ही दाबून ठेवू शकत नाही, तुम्ही जास्त असते. दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे तुम्ही करत असलेली व्यक्तिरेखा, ते दुसरं व्यक्तिमत्व तिकडे त्यावेळेला असतं. आणि तिसरं व्यक्तिमत्व म्हणजे
तुम्ही स्वतःला समोरून बघत असता. म्हणजे ते बॉडी इमेज ज्याला म्हणता येईल ती तुम्ही स्वतःला बघत असता. उदाहरणार्थ म्हणजे ते तुमच्यावर कंट्रोल ठेवतो स्वतःला. म्हणजे स्वतःतला मी, व्यक्तिरेखेतला मी आणि प्रेक्षकातला मी समोरून बघत असता. म्हणजे कृष्णराव हेरमकर मी जे करत होतो हसवापसीमध्ये 89 वर्षाचा म्हातारा किंवा आबा टिपरे, ह्याला मी 16 ते 18 नंबरचा चष्मा लावायचो. त्यातनं मला काही दिसायचं नाही. पण जरी मला दिसलं नाही तरी तो चष्मा घालून मी कसा दिसतोय हे मला समोरून दिसत असायचं. ह्याला विस्तीर पर्सेंटेज म्हणतात. तर या 3% तुमच्यावर कंट्रोल ठेवतात. स्वतःतला तुम्ही, स्वतःमधला मी, व्यक्तिरेखेतला मी आणि प्रेक्षकांना स्वतःला बघणारा मी हे करताना कसं दिसतोय. त्याच्यामुळे त्याच्यात घुसायचा प्रश्न कधी येत नाही. तुम्ही स्वतःला अलिप्तपणे बघत असता. एवढंच होतं की कधी कधी तुम्ही करत असलेल्या व्यक्तिरेखेचे काही छटा, कंगोरे, त्यातले इमोशन्स ह्यात तुम्हाला टच करतात. मी एक नाटक केलं होतं, खूप छान नाटक होतं. जयवंत दळवीने लिहिलं होतं, नातीगोती नावाचं. त्यामुळे मी मतिमंद मुलाचा बाप होतो. माझा मतिमंद मुलगा अतुल परसुरे होता, जन्मताच मतिमंद. त्याची आई म्हणजे माझी बायको झालेली स्वाती चिटणीस आणि तिचा ऑफिसमधला बॉस होता मोहन जोशी. अशी 4 महत्त्वाची कॅरेक्टर्स होती. आणखी पण टीचर होती. तर त्याच्यामध्ये असा मुलगा आपल्या नशिबी आला आहे म्हणून एक कुतरोड झालेल्या बापाची कथा होती. तो माझा ऐकत नाही आणि त्या मुलासाठी फंड एक ट्रस्ट गोळा करायला मी सतत टायपिंग करत बसलेला असतो. आणि त्या मुलावर मी प्रेमही करतो आणि त्याची चिडतो सुद्धा. तर कधी कधी काय व्हायचं की माझं नाव काटदरे होतं त्या नाटकातलं. तर कधी कधी त्या काटदऱ्यांचं दुःख, काटदऱ्यांची व्यथा, काटदऱ्यांची वेदना ही मला दिलीप प्रभावळकरला टच करायची. तसंच हसवापसवीमध्ये शेवटचे कॅरेक्टर जे आहे करताना ते मी अलिप्तपणेच करतो. म्हातारा म्हणून मी स्वतःला बघतो मी कसा करतोय ते. पण ते कधी कधी त्यातलं जे एक अपील आहे लोकांना की अशा संसार उभा करणाऱ्या वृद्धांचं सुद्धा काही कॉन्ट्रीब्युशन समाजामध्ये आहे, हेच मी जेव्हा सांगतो तेव्हा त्यांचं ते अपील हे मला कुठेतरी हे करतं. तर तुम्ही अगदी कोरडे राहू शकत नाही. कुठेकडे कधीतरी तुम्हाला ते स्पर्श करतात. पण इन जनरल सांगायचं झालं तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही होता कामा. तुम्ही ती तुमची ते तंत्र असतं, तंत्राने व्यक्तिरेखा करायची असते. त्यात घुसून किंवा त्याच्यामध्ये गुंतून किंवा ती भूमिका जगणं असं कधी करू नये. नाहीतर ऑक्युलमित्र नाटकात तो मारून टाकेल बायकोला. तो तर अंगात त्याच्या खून चढला आणि बायको तो खून सिंह आला तो मारेल. त्याच्या असं करायला नको. असं कसं तुम्ही कंट्रोल ठेवायला पाहिजे स्वतःवर. मी हे करताना कसं दिसतं. त्याच्यामुळे हे सगळं तुम्ही ती तंत्र आहे, टेक्निक किंवा करायला हवं. पण टेक्निकली करता सुद्धा ते मेकॅनिकल होणार नाही, यांत्रिक होणार नाही याची काळजी घ्यायला लागते. म्हणजे बघणारा तुम्ही तुमचा 90वा प्रयोग की 160वा प्रयोग की 200 प्रयोग तरी बघायला कोणी आलं तर तुम्ही तेवढ्याच जिवंतपणे ते करायला हवं. कंटाळून करता का म्हणे हे पण भान करायला. काका, तुम्ही आतापर्यंत बरेच बालसाहित्य, त्याच्यानंतर लेख, प्रहसनं आणि काही पूर्ण लांबीची नाटकं सुद्धा लिहिली आहेत. तर या लेखनाच्या दरम्यान तुम्ही संपूर्ण लेखक असता की तुमच्यातला नट तुम्हाला काही इनपुट्स देतो? ते तसं सांगणं कठीण आहे. म्हणजे 2 वेगळे हे आहेत तरी स्वतःला व्यक्त करण्याची उर्मी असते ती. म्हणजे अर्ज टू एक्सप्रेस युअरसेल्फ, स्वतःला व्यक्त करण्याची उर्मी ती कधी रंगमंचावर व्यक्तिरेखेच्या माध्यमातून येते, कधी ती लेखनात येते. असं येऊ शकतं. पण माझ्यातल्या नटाचा लेखकाला आणि लेखकाचा नटाला उपयोग झाला आहे असं मला वाटतं. कारण मी कॉलम रायटिंग बरंच केलं. कॉलम रायटिंग म्हणजे स्तंभलेखन, कॉलम, सदरलेखन, त्याची मग पुस्तकं झाली बरेच. म्हणजे हे गुगली, नवी गुगली, हाऊस दॅट, झूम वगैरे, कागदीवाण असं. एकदा लोकसत्तेला एक सदर पाहिजे होतं. त्यांचं एक्सप्रेस पब्लिकेशनचं
हे होतं 50 वर्ष होतं, गोल्डन ज्युबिली इयर होतं. आणि मला त्यांनी नेहमीप्रमाणे सांगितलं की तुम्ही सदर लेखन कराल का? नाही हो, मला वेळ नाही म्हणून. 4 वेगवेगळी नाटकं चालू होती, वेगवेगळी 4 नाटकं. मी कशी हे माझी हेच लागायची, काय रसिकच अशी लेखक आणि नटाची. तर एके दिवशी लोकसत्तेचे संपादक, अतिशय विद्वान, व्यासंगी, इंटेलेक्च्युअल त्याला म्हणते, असे संपादक माझ्या घरीच आले, डॉक्टर अरुण टिकेकर. मी हादरलो, आपण माझ्या घरी? सर या या. काय बसले वगैरे, मला वाटतं काय काम करेल. तुम्ही आमच्यासाठी लिहा. आता एवढा मोठा माणूस घरी आला लिहा सांगतो, तुम्ही नाही कसं म्हणणार? तर मी म्हटलं बरं आता नाही बरं लिही म्हण. तर मी मला म्हटलं होतं परवा की जसं मी म्हटलं आता दिग्दर्शकाचा नट आहे, तसं मी संपादकांचा आणि प्रकाशकांचा लेखक आहे. त्याच्यामध्ये मला लिहून घेतलं. बरेचसे ते हे आहेत ना, ते मला त्यांनी लिहायला लावलं काही लोकांनी. तुला सांगतो गंमत झाली पुढे, बोके सापडले म्हणून सांगतो. आणि मग ते आले आणि मग त्यांनी सांगितलं मला की असं गोल्डन ज्युबिली इयर आहे, तुम्ही लोकरंग पुरवणीमध्ये रविवारी लिहा. म्हटलं नाही मला माझी 4 नाटक. मी तरी रडकथा सुरू केली. नाही पहिली रिॲक्शन नाही असं वाटत होती. तर मग नाही असं नाही करा. मग काय करावं कळलं. मग मी कॉलम लिहायला सुरुवात केली. त्या कॉलमचं नाव होतं अनुदिनी. एक टिपरे नावाची फॅमिली मी शोधून काढली. टिपरे 5 व्यक्ती, 3 पिढ्या. गंगाधर टिपरे किंवा आबा टिपरे, त्यांचा मुलगा शेखर, त्याची बायको श्यामला आणि त्यांची मुलं शिर्या आणि शलाका अशी. आणि प्रत्येक रविवारी त्यातल्या एका व्यक्तीची डायरी यायची. डायरी म्हणजे दैनंदिनी, रोजनिशी अशी प्रत्येक रविवारी आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दलचं ती कॉमेंट असायची. शलाकाने लिहिलं तर ती कॉलेजमधली मुलगी कशी लिही त्या पद्धतीने ती लिहायची. आता मला स्वतःला मुलगी नाही, मला सख्खी बहीण पण नाही. त्याच्यामुळे मग ती जेव्हा लिहायची तेव्हा मी काही तिथले जे काही हे होते ते मी माझ्या भाच्याला, पुतळ्यांना वगैरे विचारायचो. तर त्यावेळेला ते जरा नवीन होतं. मला लोक तुला काय माहिती ॲप्रिकॉट स्क्रब वगैरे मुली लावतात. मी सांगायचं लोक कुठलं काढलं सांगायचं नाही. तर सांगायचं मुद्दा की त्यावेळेला लिहिताना ती व्यक्ती कसे लिहिली, कशी रिॲक्ट होईल आजूबाजूच्या घटनांवर, तसं ते लिहिलं जायचं. शिर्या असताना मग तो टिपिकल ग्रॅज्युएट झालेला आणि नोकरी शोधणारा मुलगा, की श्यामाला म्हणजे अगदी गृहिणी, आदर्श गृहिणी, काही करू बघणारी, सगळं सोसणारी, सहन करणारी, सासऱ्याला वडिलांप्रमाणे वागवणारी वगैरे. आबा टिपरे. मला सगळ्यात गमत झाली आबा टिपरे लिहितात. ते लिहिलं, त्याचं पुस्तक झालं. पुण्यातले उत्कर्ष प्रकाशन म्हणून आहे सुधाकर जोशींचं, त्यांनी ते पुस्तक काढलं. ते पुस्तक अनुदिनी केदार शिंदेच्या हातात पडलं. तुझे प्रश्न विचारच मला, नट आणि लेखक त्याचंच उत्तर आहे सविस्तर. तर त्याचे पुस्तक हात पडलं आणि तो माझ्याकडे आला. मला म्हणाला की तो प्रॉमिसिंग रायटर आणि दिग्दर्शक. तर तो मला म्हणाला की तो म्हणे दिलीप भैया मला ह्याची परवानगी द्या. म्हटलं काय करायला? सिरियल करायला. सिरियल ह्याची? मी त्याला वेड्यात काढला. अरे म्हटलं हे रोजनिशीतली पान आहे. तर तो मला म्हणाला की तुम्ही लिहिताना हे जे लिहिलेलं आहे हे मला घडताना दिसतंय, हे नट याचा परिणाम असेल. म्हणजे मी ते 5 रोजच्या रोजनिशा लिहिल्या, ते लिहिताना केलेले 5 रोज होते. लिहिताना केले खरंच माहीत नव्हतं. मला माहीत नव्हतं की सिरियल होणार आणि त्याच्या आबा मी करणार आहे. तो म्हणाला मी सिरियलची परवानगी द्या आणि एकच हे आहे, यातली आबाची भूमिका तुम्ही करा. म्हटलं मी नाही करणार, मला वेळ नाही. बरंच तर नाही हो. त्यावेळेला हे नव्हती, डेली सोप नव्हती. आठवड्यात एक एपिसोड असायचा. हां, तर ते तुला ते पण पाहिजे. तर मग त्यांनी केलं आणि मला काय कळेच ना, हा काय करतोय. गेला शिंदेला तू काय ते बोल. एपिसोड मी लिहित नव्हतो. एपिसोड गुरु ठाकूर लिहायचा. गुरु ठाकूर त्यांनी पुढे आमची नारबाची वाडी अख्खा सिनेमा लिहिला. वाजली की 12 पासून सगळी गाणी लिहिली. उत्तम. त्यांनी छान त्याचं सगळं त्यातला जे एक ह्युमरची वेन आहे त्यातली, त्यातला विनोदाची जी जात आहे, जातकुळी आहे, ती त्यांनी बरोबर हेरली गुरु ठाकूर. तर स्क्रीन प्ले केदार शिंदे करायचा आणि डायलॉग गुरु ठाकूर लिहायचा. आणि ती पहिल्या एपिसोड पण सक्सेसफुल झाली. मला एका मराठीच्या प्राध्यापिका बाईंनी मला एक फार छान लिहिलं होतं त्याच्यामध्ये. म्हणजे ते किती लोक बघायचे मला आश्चर्य वाटलं. मला आश्चर्य वाटलं. ते क्रेडिट
त्याच्यात म्हणजे सिरियल बघितली, रेट सगळं केदार शिंदेला आहे. त्यांनी सिरियल बघितली आणि आमचं काम आम्ही करत होतो, ते दोघांना पटले, आबा टिपरे पटले, आम्हाला पटली. सासऱ्यावर बापापेक्षा जास्ती प्रेम करणारी सून किंवा आजोबांच्या मांडीवर लोळणारा शिऱ्या, खाद्यावर हात टाकणारा शिऱ्या वगैरे वगैरे, तर ते सगळं हे तर ती प्रचंड आवडली नाही. ऋषिकेश मुखर्जी हे सगळे या ऋषिकेश मुखर्जी, मालिनी राजूरकर यांनी कळवलं मला की आम्ही सिरियल बघतो, मला आश्चर्य वाटलं. तर एका मराठीच्या प्राध्यापिकाबाईंनी असं सांगितलं होतं त्याच्यामध्ये, ते मला फार आवडलं की समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टींचं प्रतिबिंब मालिकांमध्ये असतं. या मालिकेचं प्रतिबिंब समाजात पडलं तर आम्हाला खूप आवडेल. ही कॉमेंट मला खूप आवडली. म्हणजे त्यातलं जे एक नातेसंबंध आहे, एकमेकाला धरून 5 व्यक्ती, 5 लोकांचे स्वभाव वेगळे, वय वेगळी, वृत्ती वेगळ्या, सगळं त्यांचे अगदी वेगळे आहेत, पण ते त्यांचं प्रेमाचे धागे आहेत, जे एक जिव्हाळा आहे त्यांचा, तो लोकांना खूप भावला. आणि साध्या काही मोठी भानगडी नाही आहेत, काही शेखरनी कुठली बाई ठेवलेली नाही किंवा खूप जीवावर उठलेली सासू नाही आहे, काही असं काही नाही. साध्या नेहमी घडणाऱ्या गोष्टी आहेत, पण त्या लोकांना आवडली गोष्टी. त्याच्यामुळे तिथे मी म्हटलं त्याप्रमाणे नट आणि लेखक, नटाचा लेखक असं नटाला हा थोडासा उपयोग झाला. आणि मी जेव्हा काम करतो नाटकात, म्हणजे अर्थात माझं हे दुसरे असतील, तर पु ल देशपांडे असतील, तेंडुलकर असतील, कारणकर असतील, कोणी असेल, तेव्हा त्या याचं वजन, याची शक्ती, याचं महत्त्व, शब्दांचं, हे थोडासा मी लेखक असल्यामुळे मला जास्ती कळतं किंवा जास्ती त्याला महत्त्व द्यावंसं वाटतं. म्हणून ती वाक्य आहेत तशीच घेण्याकडे मला कल असतो, स्वतःची भर करत ते न थोडंसं एकमेकाला पूरक असं मला वाटतं. आता लेखन कसं करावं किंवा लेखनातले टप्पे काय असतात हे आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला खूप आवडेल, कारण की तुमचं सगळंच लेखन प्रत्येक वयोगटातल्या वाचकाला भावतं. ते तसं सांगणार आहे खरं कळणे, परत तशी ती तयारीचं फॉर्म्युला नाही, तसं लेखन करायचं फॉर्म्युला नाही. पण हे गमतीच होत गेले माझ्या बाबतीत. मी बोके सारपंडेच उदाहरण देतो. बोके सारपंडे तर मी म्हणजे म्हटलं ना, मी प्रकाशकाचा किंवा संपादकांचे लेखक आहे, तसं ते बोके सारपंडे मुळात रेडिओची श्रुतिका होत्या त्या. म्हणजे रेडिओवर बालदरबारमध्ये नावाचा कार्यक्रम व्हायचा मुंबईला, बालदरबार. त्याचे माधव कुलकर्णी म्हणून निर्माते होते. त्यांनी मला ते लिहायला लावलं. त्यांना मी शिष्टासारखं म्हटलं की माधवराव, आता सध्याच्या टी व्हीच्या युगामध्ये रेडिओ कोण ऐकतो? मला खरं असं दुखवायचं नव्हतं त्यांना, ते मोठे सिनियर निर्माते होते, पण मला त्यात बाहेर पडायचं होतं, मला काय लिहायचं नव्हतं. ते निमित्त म्हणून सांगितलं, अहो आता टी व्हीचे कोण ऐकतं, रेडिओ कोण ऐकतो, तू शहाणपणा नको, तू लिही म्हणजे तू लिहिशील. आणि मग मी काय करावं. माझा मुलगा साधारण त्या वयाचा होता, त्यावेळेला 9-10 वर्षाचा होता. मी तो त्यांचं विश्व, त्यांचे विचार करण्याची पद्धत काय असते, हे बोक्या म्हणजे माझा मुलगा नव्हे, बोक्या वाह्यात जास्ती आहे, धूर्त वगैरे, तसं माझा मुलगा नाही. पण त्या वयाच्या मुलाचं एक विश्व मला माहीत होतं, मानसिकता माहीत होती. म्हणून मी ते बोक्या सारपंडे पात्र तयार केलं, श्रुतिकेसर. त्यात मी त्याच्या वडिलांचा रोल करत होतो, बोक्याचा दादा, जो यांनी ह्याच्या झी युवामध्ये यांनी केला, आता सिरियलमध्ये, तो दादा अजित गोरे होता वगैरे. अशी ती काळ झाली, पण ती सिरियल झाली. आणि मग मी दर आठवड्याला एक एपिसोड श्रुतिकेचा असायचा भाग, नाटिका, रेडिओ नाटले. आणि मग मी एकदा गेलो होतो रेडिओ सेंटरवर, आकाशवाणीवर. त्यांनी मला इकडे बस म्हणा समोर. तू काय म्हणालास, टी व्हीच्या जमान्यामध्ये रेडिओ ऐकत नाही, थांब. त्यांनी कपाट उघडलं आणि एवढा पत्रांचा गठ्ठा काढला. हे बघ, मी बघतोय पत्र, ते सगळी पत्र आली, ती आम्हाला डोक्या भयंकर आवडते ही पण. तर ती पत्र सगळी जिकडे टी व्ही पोचलेला आहे अशा मोठ्या शहरातली होती सगळी. मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, नागपूर अशी पत्र होती ती सगळी. आता तुला उत्तर मिळालं ना म्हणे. मग मी ते सगळे लिहित गेलो. आणि त्याच्यानंतर मग राजहंस प्रकाशनचे माझगावकर ते मला म्हणाले
की लोक काही श्रुतिका आणि श्रुतिकांची पुस्तकं घेऊन वाचत नाही. तू याच्या स्टोरीज कर, कथा कर. आणि त्याच्यामुळे मी कथा केल्या, संवाद प्रधान कथा केल्या. 1, 2, 3 असे भाग मार्केटमध्ये आले. प्रत्येक भागामध्ये 5-5 कथा होत्या. श्रुतिकांवर भेटलेल्या कथा, त्या स्टोरीज पण कथा, संवाद प्रधान कथा. सांगायचा मुद्दा की 1-2 संग्रह आले आणि तुम्हाला सांगितलं तर मला अभिमान आणि तुम्हाला आनंद वाटेल की त्या पहिल्या 3 भागांची आता 19वी आवृत्ती 1936 मग त्याच्यानंतर 4 आणि 5 भाग आले. त्या 4-5 भागासाठी मला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. कारण हे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर विनय आपटेंनी सिरियल केली त्यावेळेला. आता परत केली मंदार देवस्थळी, त्यावेळेला त्यांनी ती केली. त्याच्यात आई वडील वंदना गुप्ते आणि सतीश पुळेकर होते. मग त्याचा सिनेमा आला. त्या सिनेमात संजय नार्वेकरच्या मुलांनी मोक्याचं काम केलं. मग मला माझावकर म्हणाले की तू आणखीन लिही ना. तुम्ही आणखीन लिहा हो, मुलांच्या टेबलावर ना 10 भाग छान दिसतात, दिसेल की नाही? हो, मग लिहा पुढच्या. मग मी ते लिहिले. सोपं गेलं नाही खरं फ्रँकली. मी तसा साहित्यिकाची बैठक नाही आहे. मी आपलं लिहितो, पण साहित्यिक प्रभाव वगैरे असं नाही. मला खूपच त्रास पडला ते लिहिताना. म्हणजे जुळवून आणणं, त्यातले ह्युमर ठेवणं, त्याचे धागेदोरे जोडणं वगैरे वगैरे. आणि त्याचे 10 भाग झाले. आणि त्या 10 भाग ते मार्केटमध्ये आले म्हणजे अधिक. आणि मग ते 10 भाग आल्यानंतर आता इंग्लिश माध्यमातली मुलं ती वाचायला बघतात आणि त्यांना आई वडील फोन करून सांगतात की ती बोकेची कथा ऐकल्याशिवाय आमची मुलं झोपत नाही. पण ती मुलं वाचू शकतात मराठी, पण त्यांना लवकर स्टोरी कळायची घाई असते, म्हणून ते सांगतात वाचून दाखव. म्हणजे त्या मुलांसाठी त्या पुन्हा एकदा श्रुतिका झाल्या. म्हणजे श्रुतिकेने सुरुवात झाली, सगळ्या माध्यमात बोक्या फिरला. इंग्लिश माध्यमांच्या मुलांना परत बोक्या श्रुतिका झाल्या. अशी ती बोक्याची सगळी गंमत आहे. तर हे लेखनाचं हे असं मी डोक्यावर बसलं माझ्यावर, मी लिहित गेलो. तर ते आता असं फॉर्म्युला काही नाही आहे खरं, पण मी म्हटलं त्याप्रमाणे मला सांगू का, मला नेहमी असं वाटतं की संगीताचा कान असतो तसा विनोद आणि व्यंग टिपण्याची दृष्टी असते. तर ती कदाचित थोडीशी माझ्याकडे असावी. त्याच्यामुळे ह्याच्यातलं ह्युमर टिपत राहणं आणि मुलांच्या दृष्टीने ते योग्य वाटेल का कथा अशी ती निवडावी, असं मी प्रयत्न करत गेलो. अजूनही करतोय तसं प्रयोग. मी साहित्यिकांच्या बैठकीत तर नाही, हे काकांनी म्हणावं यातच ते की त्यांचं मोठेपण किती आहे हे आपल्याला दिसून येत आहे. काका मगाशी काही छोटी उदाहरणं देताना तुम्ही तुमच्या खूप मोठ्या भूमिकांचा उल्लेख केला, चौकट राजा आणि लगेराव मुंदाबाईमधले गांधी. तर त्याबद्दल थोडंसं सविस्तर आम्हाला ऐकायला आवडेल. चौकट राजा मी म्हटलं त्याप्रमाणे मला आयत्यावेळेला करायला लागली भूमिका. त्याच्यामुळे मला तिथून कोल्हापूरला शूटिंग चालू होतं आणि मला 2 दिवस आधी सांगितलं स्मिता तळवलकरांनी की तुझा रोल बदलला आहे. आता मी नाईलाजाने मी टेन्शन घेणार ॲक्टर हो. मला खरंच म्हटलं, अरे मला सारखं वाटत होतं की आता आणि बरेचशा आवडणं येता मला त्यांनी हे केलेलं आहे, तो येत नाही म्हणून मी नाही म्हणू शकलो नाही. मी तिला आधी प्रयत्न केला सांगायचा की अगं असं नको, एकदम पॅनिक होऊ नकोस. तिकडे आपल्या सगळ्यांपेक्षा सिनियर डिरेक्टर, प्रोड्युसर, लेखिका ॲक्ट्रेस सुलभा देशपांडे आहेत, तर त्यांना विचारलं. त्यांनी माझ्या आईचं काम केलं. तेवढ्या त्यांनी विचारलं, सुलभाच म्हणाली दिलीपच करू शकेल म्हणून आईच्या. आणि मग मी तर तो रोल केला. आता ते केलं, मी गेलो का घाईने मला कळेल ना काय करावं ते. जनरली तुम्ही काय करता, तयारीचा भाग तुमचं ऑब्झर्वेशन असतं, तुम्ही निरीक्षण करता. जे ऑब्झर्व करू शकत नाही ते तुमची इमॅजिनेशन असते, कल्पनाशक्ती असते. तयारीचा भाग असतो, तुम्ही वाचता, लिहिता, ऐकता, बघता, भेटता, हे काही करायला वेळ मिळाला नाही. त्याच्यामुळे उत्स्फूर्तता तुमचं एक सबकॉन्शियस माइंडमध्ये हे असतं,
दबलेल्या क्षणी तुमच्यातली क्रिएटिव्हिटी वर्क करणं, तेच त्या बाबतीत झालं. तिकडे गेलो मी आणि जाताना मी वाया पुणे गेलो. त्याला मुंबईला राहायचो मी. वाया पुणे गेलो. मी घाईघाईने एका मोठ्या सायकेट्रिस्टना भेटलो. म्हणजे माझ्यासाठी नाही, ते कॅरेक्टरसाठी टेन्शन आलं म्हणून नाही. तो कॅरेक्टर ते जे कॅरेक्टर होतं ते आमच्या नातीगुती नाटकात अतुल परचुरे हा जन्मताच मतिमंद होता. तिकडे हा अगदी तुमच्यासारखा हुशार मुलगा 6-7-8 वर्षाचा होईपर्यंत पावसला कैऱ्या काढायला चढला, वरती खाली पडला, डोक्याला मार लागल्यामुळे त्याला ॲबनॉर्मॅलिटी आली आणि तो खुंट, त्याची बौद्धिक वाढ खुंट, त्याला रिटार्डेशन आलं. अशा अशोक पाटोळेंनी लिहिलं, संजय सुरकर डायरेक्टर. अशा मुलाच्या बाबतीत नेमकं काय घडतं हे कळायला मी सायकेट्रिस्टना भेटलो. त्या 2 दिवसामध्ये काय काय करता मला कळलं ना. काय मी सैरवेल झालो, मला करू काय करू. रोल मला सारखं वाटत होतं माझा रोल फ्लॉप होणार, फिल्म फ्लॉप होणार. आणि नको ते गळा घातले माझ्यासारखं मला वाटत होतं. बरा तो नवऱ्याचा रोल होता, तो नंतर दिलीप कुलकर्णीने केला. तर तो बँकेतला नवरा, मी सगळं तयारी केली होती माझ्यासाठी. त्याच्यात शर्टाची मेजरमेंट, तलवारकट मिशी, रिमलेस ग्लासेस सगळं ठरलं होतं माझं त्या रोलचं, तिच्या नवऱ्याचं. आणि हे भलतंच आलं अंगावर. आणि मग मी तिथे गेलो. मग तिथे मग काय करू काय. तर मला असं वाटलं की ते त्या मुलाच्या बाबतीत की त्याचा उच्चार आणि विचार यांच्या गतीचा मेळ जुळणार नाही. गतींचा मेळ जुळणार नाही म्हणजे कधी कधी विचार चालू असतील, उच्चार बंद असतील. कधी कधी उच्चार चालू असतील, तेवढा विचारांचा वेग नसेल. म्हणून मी तिथे चाचरत बोललो त्या सिनेमामध्ये. आई 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 असं ते चाचरत बोलत होतं त्याच्यात. म्हणजे अशोक सराफचं त्याच्यामधलं नाव गणा होतं. हे गणा 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 हे काय करतात रे असं. मग ते काही ठरवलं गोष्टी मग मी त्या. पण त्या डायरीचा भाग फारच कमी होता. मी तिथे मी गेलो आणि त्यांनी मला त्या एकदा सुटले बाबा हा आला असं म्हटल्यानंतर मी हा काय झाला म्हणालो की त्याच्यामध्ये मी दिसणार कसं आहे पण माहीत नव्हतं. मग त्यांनी मला एक वीक दिला आणि एक ॲक्रिलिकची हिरडी तिथे माझ्या या खालच्या दातांच्या पुढे लावायची. म्हणून त्या सिनेमा तुम्ही जर बघितला त्याच्यामध्ये चौकट राजा, त्याच्यामध्ये ही जिवडी माझी रुंद आहे, प्रोट्रुडिंग पुढे आणि ही थोडी रुंद आहे. बाकी सगळ्या चेक फक्त काही मेकअप काही नव्हताच. म्हणजे मी आणि तेवढं सगळं भाव चेहऱ्यावर आणायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये. तर तो एक अनुभव फार वेगळा त्याच्यासाठी होता. आणि मला अजून पहिला शॉट आठवतोय. पहिला मी त्याला हातापाय गुंडवला, अरे बाबा तू मला इकडे उभं केलं आहे सक्त माझ्या दडपण आणून. ते पहिला शॉट जरा इझी आहे, मला काही सुधरत नाही आहे. पहिला शॉट इझी आहे काय ते तुम्हाला माहीत असेल की सिनेमामध्ये काही ओळीनी घेत नाहीत प्रसंग, तरी पुढचा मागचा मागचा पुढचा 37 नंबर 1 नंबर 65 नंबर असे कुठले घेतात. तर त्याने आई मला कोंडून ठेवते घरात. मी चाळीतल्या समोरच्या आम्ही चाळीत राहत असतो. ती दूध टाकायचं काम करत असते माझी आई सुलभा देशपांडे. आणि समोर सोसायटी असते. त्या मुलांना मी त्रास देतो म्हणून मला आई शिक्षा देते, कोंडून ठेवते. आणि त्या कोंडलेल्या खिडकीतनं मी बघतो तर खाली माझी बालपणीची मैत्रीण पावशी स्मिता पावसकर, त्या स्मिता पावसकर म्हणजे काऊ. तर स्मिता तळवलकर आपल्या मुलीला स्कूल बसमध्ये न्यायला चाललेली असते. मुन्नी तिचं लहानपणीचं नाव असतं आणि ती चाललेली असते आपल्या मुलीला घेऊन. ते मी तिला बघतो वरतो आणि तिला मी हाका मारतो. हा पहिला शॉट घेतला. खाली कॅमेरा होता, अजित दांडेकरने तो सेट उभारला होता कोल्हापूरला. आणि मी खिडकीत असा बघतोय तिला आणि मी हाक मारतो. हा पहिला शॉट घेतला अख्ख्या सिनेमाचा. आणि मला काही टोटल नव्हते, मी कम्प्लीट ब्लँक होतो. मला कळेल मी कसं करणार आहे. आणि मी तिला हाका मारला, हे मुनी वरवर मुन्नी मुन्नी असं म्हणलं. आणि तो शॉट संपला. शॉट संपल्याबरोबर कॅनन संजय सुरकर आणि स्मिता तळवलकर डोळे पुसायला लागले. ते डोळे पुसायला लागले रडत. म्हणजे आर्थिक संकटात सुटले म्हणून ते आनंदाश्रू होते की तो सीन इफेक्टिव्ह केला म्हणून होते, दुःखाश्रू मला कळेल ना. म्हटलं काय का स्मिता. मग ती म्हणत संजय सुरकर मिठी मारली मला. चला ॲटलिस्ट राईट लाईन्सवर आहे हे. तिथून सुरुवात झाली. अशी माझी प्रचंड हे झाली. अच्छा, गांधींचं म्हणजे फारच वेगळं होतं ते प्रकरण.
गांधीचं लगेरो मुन्नाबाईमध्ये राजकुमार हिरानी हा त्या लगेरो मुन्नाबाईचा लेखक, दिग्दर्शक, संकलक, एडिटर वगैरे वगैरे. लेखक त्याच्याबरोबर अभिजात जोशी आपला मराठी, त्यांनी मिळून ते तो स्क्रीन प्ले लिहिला होता. तर त्यांनी मला बोलवलं. तो मराठी नाही, सिंधी येतो, पण तो नागपूरचा आहे. त्याच्यामुळे त्यांनी मला माझे काही रोज पाहिलेले होते हिंदी मराठी असते. तर त्यांनी मला बोलून घेतलं वांद्र्यात त्याच्या ऑफिसमध्ये. आणि तुम्ही जर सिनेमा पाहिला असेल त्याच्यामध्ये विद्या बालनचे आजोबा हे गांधीयन आहे, गांधीयन. आणि त्यांचं एक ओल्ड एज होम आहे, सेकंड इनिंग्स होम. त्याच्यामध्ये एकापेक्षा एक सगळे क्रॅक म्हातारे बसतात, चक्र म्हातारे, काय वेडसरपणा असतो. एक गल्ली असते सगळे आहेत. आत्माराम भेंडे होते, आपले अच्युत पोद्दार होते, याकूब सईद वगैरे वगैरे असे. त्यातल्या एकाचा रोल करायला मला त्यांनी बोलवलं. तर मी त्या वयाचा नव्हतो, पण मी तसे म्हाताऱ्याचे रोल बरेच केले होते. तर त्यांनी बोलवलं मला आणि तो माझ्याकडे बघत राहिला. तो म्हणाला म्हणजे काय काय म्हटलं, ओके मी करतो म्हणतो. तर तो म्हणाला की लेट मी ट्राय यू फॉर गांधी सुरू. म्हणजे गांधी मी कसं वाटेल गांधी, मी म्हणतो नाही, मी दिग्दर्शक गांधी, दिग्दर्शक जे ना देखे रवी ते देखे कवी म्हणतात असं दिग्दर्शकाला माझ्यामध्ये तो रोल दिसतो. काय तो म्हणाला की नाही बघूया, ट्राय करूया. मग त्याने मला दुसऱ्या दिवशी बोलवलं आणि मेकअप खूप वेळ देऊन मेकअप केला. 3-3.5 तास मेकअप वगैरे केला. आणि मला म्हणाला की कर, काय करू ते, काय करू तुझं. अरे मग गांधी मी काय घरी रोज गाणी स्टडी करतो नाही म्हणतो. तर माहिती मी गांधी सगळं तरी बारीक असं तरी मी काय गांधी सगळं दिसत नाही, मी चेटणी दिसत नाही, आवा टिपणी दिसत नाही, गांधी पण दिसत नाही. तर मग त्यांनी मला सांगितलं करायला. मी काहीतरी मला त्यावेळेला ते सुचलं, स्फुरलं, आठवलं. त्यावेळेला मी असा स्माईल केलं, कुकडीत मांडी घालून बसलो, हातवारे केले, झपाझपा चाललो वगैरे. त्यांनी सगळं कम्प्लीट ड्रेस मी दिला होता आणि विसरून गेलो. पण मी असं ऐकलं होतं की ती तशी बिग बॅनर फिल्म होती. विनोद चोपडा प्रोड्युसर होते. बिग बॅनर, बिग बजेट फिल्म असल्यामुळे अनेक हिंदीतल्या बॉलिवूडच्या नटांना गांधींचा रोल करण्यामध्ये इंटरेस्ट होता. म्हटलं त्यांनी सांगितलं, मी केलं. हँडिकॅमने शूट केलं त्यांच्या ऑफिसमध्ये. काही असं व्यवस्थित स्क्रीन टेस्ट वगैरे नव्हती, अशी घरी. ठीक आहे, त्यांनी सांगितलं, मी केलं, विसरून गेलो. 2-3 दिवसांनी मला फोन आला राजू हिरानीचा. मला म्हणाला की विनोद चोपडा वुड लाईक टॉक विथ यू. म्हटलं काय. तर त्यांनी विचारलं, तुम्ही हँडिकॅमचे रिझल्ट बघितले आता. म्हणजे यू आर फॅन्टॅस्टिक. म्हणजे काय सांगताय. तर त्यांनी ते म्हणाले की तुझं स्माईल आम्हाला फार आवडलं म्हणून. मला माहिती एवढं की आवडण्याचं कसं आहे. आवडलं म्हणजे व्यक्तिरेखेच्या संदर्भात असं ते. तर म्हणे यू आर डुईंग दिस रोल. मला तेव्हा भयंकर भीती वाटली. की मी म्हटलं त्याप्रमाणे मगाशी की तुम्ही हे जे रोज करता, चेटकी काय, चिमणराव काय, आबा टिपरे काय, आणि कुठे तात्या विंचू काय, आणि कुठले रोज जे करता, त्याच्यामध्ये तुमच्या दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून की तुम्हाला जे पटेल तुम्ही विचार कराल तसा तो रोल करण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य असतं, मोकळीक असते, तुम्हाला एक लिबर्टी असते. तुम्ही राष्ट्रपिता मला असा वाटला म्हणून मी असा केला, असा उद्धटपणा चालत नसता. ते गांधीच वाटायला पाहिजे होते. त्याच्यामुळे मग मला ते खूप टेन्शन आलं. आणि मला त्यांनी तयारीला खूप दिलं. त्यांनी अमेरिकन जर्नलिस्ट आहेत लुई फिशर, त्याचं महात्मा गांधी लाईफ अँड टाइम्स नावाचं पुस्तक आहे. मला खूप उपयोगी पडलं त्याचं. अमेरिकन जनरली असे व्यक्तिपूजा करणारे नाही आहेत. त्यांनी माणूस म्हणून गांधींचं सगळं केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांचा ग्रेटनेस जो होता तो माणूस, दोष, गुण वगैरे सगळे, तर ते त्याचा उपयोग झाला. त्यांनी मला ऑडिओ सीडीज दिल्या ऐकायला वगैरे वगैरे. ते तयारी केली. तरी मी नेहमीप्रमाणे कन्व्हिक्शन नव्हतं मला, मी कसं काय वाटेल. आणि तो मेकअप केला. तो माझ्या करिअरमध्ये मी केलेला सगळ्यात जास्ती वेळ खाणारा मेकअप. 2-2.25 तास मेकअप गांधींच्या शूटिंगच्या दिवशी मला रोज करायला लागला. रोज म्हणजे मराठीच आपला मेकअप पण होता, विद्याधर भट्टे म्हणून. तर ते मला तिकडे थोडासा मी फेअर कॉम्प्लेक्शनचा आहे, म्हणजे मला डार्किश मेकअप करायचे, ब्लॅकिश ब्राऊन किंवा ब्राउनिश ब्लॅक सगळ्या अख्ख्या स्किनला. मी गोटाक केला होता, कारण तुझे केस विरळ असो तर आणखी काय असो, ते क्लोजअप की टक्कल चिमणवाला मी लावायचो टक्कल.
ते एक महिन्यात एक एपिसोड असेल त्याचे म्हणून इथे नाही चालेल तर ते इथपर्यंत कॅमेरा येतो ना तर ते गोटाच करायला पाहिजे. आर्टिफिशियल कान होते मला, 2 कृत्रिम कान होते, कृत्रिम नाक रोज. मी रोज संध्याकाळी शूटिंग संपलं की कान काढायचे बाहेर आणि दुसऱ्या दिवशी नवीन कान असं ते करत जायचं. आणि मग ते रिंकल्स हे प्रकरण आणखी हे होतं. त्यांचा असिस्टंट तो अशी स्किन काढून करायचा आणि हा मेकअप पण स्प्रे मारायचा असा आणि मग ते स्किन सोडून द्यायचा आणि मग पफ मारायचा थोडंसं आणि मग हळूहळू ते ह्याचं जाळीसाठी यायची रिंकल्सची सुरकुत्या सगळ्या असं ते पॉलिश ते तो. आणि ते नंतर मग त्या सुकलेल्या याचं ना ते इरिटेशन व्हायचं असं इरिटेशन आणि इचिंग व्हायचं इचिंग. पण चेहऱ्यावर प्रसन्न भाव ठेवायला लागला. ते एकदा गंमतच झाली तर मी तुमच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये ते मेकअप करून बसलो होतो आणि इतकी मेहनत मी 2 तास मेकअप करून मी गांधी होते. लगेच मेकअप बोलवायचं नाही शूटिंगला तरी मी बसायला लागायचे. मग ते व्यवस्था उत्तम असायची, जेवणात ताट बीट यायचं. एकदा मी ते उत्तम प्रतीचा आरसा समोर आणि जेवत होतो आणि जेवताना नॉनव्हेज खात होतो आणि मी असे नॉनव्हेज खात समोर बघितलं गांधी. एवढा दचकलो की तेव्हा ते शूटिंग सुरू असल्यापर्यंत नॉनव्हेज सोडून दिलं. मला फारच विसंगत वाटले. तर ते पुन्हा ते तिथे एकच मला कुठून तुम्हाला म्हणतोस की हे कसं मिळतं तसं ते मी चौकटाळीसारखं इकडे पण जरा काय पहिल्या शॉटला चाललो होतो आणि मला कळत नव्हतं घरी. एकतर या सिनेमामध्ये तो असा अतरंग विषयाचा सिनेमा होता. मी तो तुम्हाला खोटं वाटेल पण पहिल्या 2 आठवड्यामध्ये राजकुमार हे माझं सोडा ॲक्टरला कधीच कळत नाही पण डायरेक्टर रायटर आणि प्रोड्युसर हे तिघे त्यांनाही कळत नव्हतं की या सिनेमाचं काय होणार आहे. पण लोकांची हाडं तोडणारा डॉन संजय दत्त तो मुन्नाबाई आणि राष्ट्रपिता यांना एकत्र आणून लोकांना काय मूर्खपण आहे. मग तुमच्या दारात थुंकणाऱ्या माणसाला नमस्कार करा पुसा वगैरे काय असं लोक म्हटले असं. पण तो सुपर डुपर हिट झाला सिनेमा तर ते काहीच कळत नव्हतं काय होणार ते. तर आम्हाला कसं कळेल. तर ते पहिल्या शॉटसाठी चाललो होतो मी व्हॅनिटी व्हॅनचा. सो पहिला शॉट मी म्हटलं त्याप्रमाणे पहिला नव्हता चौकड्यासारखा हा मधला शॉट होता. काय धोबी घाटावर मुन्नाबाई सर्किट पाय सोडून बसले आणि त्याला इतिहासाचा हिस्ट्री प्रोफेसर म्हणून त्याला बोलवलं आणि तो जप करतो माझ्या नावाचा रघुपती राघव राजाराम आणि मी ॲपियर होतो. हा पहिला शॉट. मी चाललो होतो तिकडे. मला वाटतं आता या सिनेमामध्ये गांधींचं रोल काय गांधी लोकांना ॲक्सेप्ट होतील का या सेटअपमध्ये कथानकाचा एक आणि दुसरं म्हणजे मी गांधी म्हणून ॲक्सेप्ट होईल काय दुसरं असे 2 बेंचेस मी चाललो होतो. तिकडे त्या दिवशी शूटिंग नसल्यामुळे मोहम्मद इराणी बसला होता. त्यांनी विलनचं काम केलं अशी सरदारजी लकींचं काम केलं. तो राजकुमार हिराणी बरोबर बसला होता गप्पा म्हणून. त्यांनी मला बघितलं येताना. तो त्याच्यात नेहमीचे कपडे होता सरदारजीच्या नाही त्याचं शूटिंग नव्हतं. तो मला म्हणाला हू इज दिस म्हणतो दिस इज इट दिलीप. तर राजकुमार म्हणला हो म्हणून हो माय गॉड म्हणजे दिस इज स्केरी म्हणे. स्केरी म्हणाला स्केरी म्हणजे भीतीदायक. मला मी आणखी नर्वस झालो गांधी भीतीदायक कसे काय आवडू शकतो. तो म्हणाला की ट्रान्सफॉर्मेशन जे झालंय बदल जो झालाय ट्रान्सफॉर्मेशन इज स्केरी. इतका माणूस कसं काय बदलू शकतो. तुम्हाला सांगतो त्या एका वाक्याने मला प्रचंड कॉन्फिडन्स आला. म्हणजे बघावं देत नाही तर दिसतोय तरी गांधी पण आणि त्याच्यामुळे तुम्हाला कशाचा पाण्यात पडला तर कशाचा आधार मिळेल सांगता येत नाही. तर जसं ते चौकट राजाला त्या हाकीचा मला त्यांची जी दाद मिळाली आमच्या फिल्म युनिटची दाद मिळाली तसं इथे मला असं वाटलं की आय एम लुकिंग लाईक गांधी. तर पुढचं बघूया. आणि मग ते तेव्हा ते झालं क्लिक. मग अख्ख्या देशात गांधीगिरीची लाटच झाली. गेट वेल सून वगैरे दिसते. पण ते क्रेडिट सर खरं सांगतो मला अनेक लोकांनी विचारलं की या त्या सिनेमाचे हिरो कोण आहे. मुन्नाबाई आहे सर्किट आहे की गांधी आहे. तर माझ्या मते त्या सिनेमाचे हिरो राजकुमार हिराणी की अशी अतरंग काहीतरी वेडीच काहीतरी कल्पना कन्सेप्ट आणि त्याच्यावर सिनेमा लिहायचा डायरेक्ट करायचा म्हणजे ते मोठंच काम युनो मध्ये दाखवलं गेलं. काका तुमच्या
अनेक उत्तम भूमिकांपैकी अशाही काही भूमिका आहेत की उदाहरणार्थ मसाला म्हणा किंवा जय जयकार म्हणा किंवा एन्काउंटर द फिल्ममधला पुनप्पा म्हणा की ज्या प्रेक्षकांपर्यंत म्हणजे चाहतात म्हणण्यापेक्षा प्रेक्षकांपर्यंत फार पोहोचल्या नाही. तर त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल? कारण की तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. काही भूमिका किंवा त्यातली पात्र थोडीफार साधर्म्य असलेली असून सुद्धा तुम्ही ती खूप वेगळ्या प्रकारे दाखवली पण तशी पोचली नाही. ते वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकामध्ये मला आणखीन एक आठवण सांगतो. माझी ॲक्टरची पर्सनॅलिटी नाही आहे याची मला नम्र जाणीव आहे. हँडसम ॲग्रेसिव्ह आक्रमक पर्सनॅलिटीचा असा ॲक्टर नाही आहे. काही लोकांना असं पर्सनॅलिटी असते. स्ट्रॉंग पर्सनॅलिटी माझी नाही आहे. त्याच्यामुळे कदाचित मला माझ्या सौम्य व्यक्तिमत्वाचा ठसा पुसणं सोपं जात असावं असं मला कधी कधी वाटतं. तर ते या व्हरायटी ऑफ रोल्स कसं सांगितलं तर हे असे न पोचलेले किंवा मला असं वाटलं की हे खूप चांगले रोल्स होते आणि याला अधिक पात्रता होती असे रोल्स आहेत काही. देऊळ आणि वळूचं नाही म्हणणार मी पण असे रोल्स जय जयकार नावाचा सिनेमा होता त्याच्यामध्ये मी असा एक चक्रमातारा होता की तो म्हणजे एडरली माणूस की जो हिजड्यांना घरी आणून त्यांना मार्गी लावतो असं एक ती वेगळीच थीम होती. दुसरा गजेंद्र अहिरेचा मी एक सिनेमा केला. अलीकडे पिंपळ नावाचा सिनेमा केला आणि त्याच्या आधी एक पोस्टकार्ड नावाचा सिनेमा केला पोस्टकार्ड. तर त्याची आयडिया चांगली होती. गिरीश कुलकर्णी होता त्याच्यामध्ये, सई तावणकर होती, मी होतो, बरेच लोक होते म्हणजे सुबोध भावे, राधिका आपटे, किशोर कदम वगैरे. 3 स्टोरीज होत्या पोस्टकार्ड. त्याच्यामध्ये मी जख्खम हातारा आणि पूर्णपणे निरक्षर असा लाकूड तोडा केला होता. वखारीमध्ये लाकडं तोडणारा तो माझा जी अगदी माझे मोजके आवडीचे रोल्स आहेत त्यातला तो एक रोल आहे. तो पोस्टकार्ड असं सिनेमाचं नाव होतं. गिरीश कुलकर्णी त्याच्यामध्ये 3 स्टोरीजमध्ये होता. पोस्टमन होता गावातला गिरीश कुलकर्णी, त्याची बायको सई तावणकर आणि मी एका वखारीत लागू. आणि माझा खलनायकी बॉस वखारीचा मालक वैभव मांगले हा 2 चिटक्या केलेल्या तिथे. तर लागू करणे जख्खम हातारामध्ये कम्प्लीट थकलाय तो असा आणि निरक्षर आहे. तर तो रोल मला खूप जो मला आवडतो. आणि मी कधी वखारीचा काय पुराणिक संबंधच नाही. आता म्हटलं अरे करावं काय, हा अख्खं आयुष्य लाकडं तोडण्यात काढणारा माणूस आहे म्हणून मी शूटिंग झालं खऱ्या वखारी सांगली कोल्हापूरच्या त्या मार्गावर कुठे एक वखार त्यांनी काढली होती. गजेंद्र अहिरेंनी शोधून काढली आर्ट डिरेक्टरनी आणि तिथे आमचं शूटिंग झालं खऱ्या वखारी. माझ्याबरोबर प्रवीण चरडे होता, दुसरा दाखवतो वैभव मांगले वखारीचा मालक वगैरे आणि गिरीश कुलकर्णी त्या पोस्टमन. तर मग मी काय करावं तर मग मी आमच्या पुण्याला नागनाथ पाराजवळ एक वखार आहे मॉडर्न. तर मी त्यांच्याकडे गेलो तिथे बाहेर उभा राहिलो तर असं बाजकर तर या सर या ना त्याला कळेल का वखारीमध्ये मी कशाला गेलो. तर काय काय पाहिजे जरा जरा कुऱ्हाड कशी धरायची दाखवा ना मला. त्याला काय कळेल कुऱ्हाड कशी दाखवायची कशी धरायची म्हणजे नाही का एक काय रोलसाठी पाहिजे म्हणून. तर त्यांनी मला ती कुऱ्हाडीची ग्रीप दाखवली की धरायला सुद्धा मला कशी धरायची ते बाहेर पाहिजे ना. तर माझ्यासाठी त्यांनी जरा लाईट खरी कुऱ्हाड ती फार वेगळी असते. ते आपलं धबाधब ते लाकडं तोडून त्याला सवय लागते ना. मी काही ती भयंकर जड असते. मग त्यांनी माझ्यासाठी जरा हलकी कुऱ्हाड बनवली होती तिकडे शूटिंगला. पण इथे त्यांनी मला ग्रीप दाखवली कुऱ्हाडीची. तिकडे मी कुऱ्हाडीची ग्रीप शिकलो आणि मग मी ती थोडी प्रॅक्टिस केली त्याची थोडा वेळ. दुसऱ्या दिवशी पण गेलो आणि मग तिकडे मग मला गणित विचारलं रे तुम्ही याच्या आधी लाकडं तोडली होती ते खरा प्रोफेशनल लाकूड तोडा आला बघायला. सर तुम्ही बरोबर पकडली म्हटलं एवढंच येतं मला बाकी तुम्ही बाकी येत नाही काही. तर ते तो एक रोल मला खूप आवडायचा. तर तुम्हाला आता वेळ असेल तर थोडी स्टोरी सांगतो. फार अतिशय टचिंग स्टोरी सांगू का थोडक्यात एक 2-4 मिनिटं स्टोरी सांगतो मी. ते 3 स्टोरीज होत्या. त्याला एक लिंक गजेंद्र अहिरेच लेखन होतं त्याचं दिग्दर्शन होतं. मी म्हटलं त्याप्रमाणे का सुरू माझा लाकूड चढायचा तो पोस्ट असं सीन होता की मी इतका म्हातारा झालोय की मला घरून लोक सगळे म्हणताय बस करावं आता या घरी गावाला किती राबणार. तर मी मालकाकडे जातो अतिशय गरीब स्वभावाचा निरक्षर म्हणतो आता माझा होत नाही
मी इतकी वर्ष तुमच्याकडे पगार घेतला नाही, साठवायला सांगितला, आता मला द्या पगार तो माझं आणि मला मोकळं करा, असं मी वैभव मांगलेला सांगतो. तो टिपिकल असा चालत मस्त काम करतो वैभव मांगले, टोपी घातलेला असा बसलेला आहे, अशी मोठा तो तराजू आहे, लाकडं तोलायचा तिकडे, वखार खरी बघा. तो म्हणतो ठीक आहे, आता तो सुद्धा म्हणे. तर मी नातवासाठी कुऱ्हाडीनी लाकडाचा एक मुखवटा करत होतो, टॉय म्हणून, खेळणं म्हणून, असा मी दाखवलं. परत आता मला जायला जाणार सगळ्या आजूबाजू लाकूड सांगतो मी, प्रवीण तरडे म्हणजे सगळ्याचा मी जाणार असं. तो बोलवतो मला मालक, तो म्हणतो की तू मला द्यायचे पैसे. मी द्यायचे? तू गंडवत लागला. तो म्हणतो की नाही, तू अमुक वेळेला काय उशिरा आला होता, नाही काय लोन घेतलं होतं, अमुक वेळेला गरम पाणी घेतलं होतं, मग त्याचं चक्रवाढ व्याजाने आता जास्ती नाही का झाले, आता मी तुला कसे करणार, तूच मला द्यायला पाहिजे पैसे. तो म्हणतो 1000 रुपये कुठले का तुम्ही? ठीक आहे, त्याची तू लाकडं तोड म्हणा. आणि तो लाकडं तोडायला लागतो तिकडे. लाकडं तोडतो पैसे फेडायला, असं लाकडं तोडायला लागतं. तो इतका डेस्परेट होतो की त्याला तो बाकी लाकडं तोडे म्हणतो, अरे तू असं मरून जाशील रे, असं नको करू. नाही मी हे करणार, फेडणार आणि मी तो मुखवटा घेऊन जाणार. तर मग तो काय करतो, त्याला घरून पत्रच येतं, त्याला वाचता येत नाही. तो एका शाळेतल्या मुलाला पैसे देतो 4 आणे वगैरे आणि वाचून दाखवायला सांगतो. तर तो त्याला सांगतो की मला पत्र लिहायचं, लिही. मुलगा म्हणतो कोणाला लिहू? देवाला. तो देवाला चिठ्ठी लिहितो की मला असं की तुझी भक्ती करते आयुष्यभर, तर मला 1000 रुपये पाठव. तो मुलगा म्हणतो ॲड्रेस काय टाकू? कुठल्याही देवळाचं टाक म्हणतो. ते तो पत्र मुलगा तो सांगितलं लिहितो, पैसे देतो म्हणतो, छोटा शाळेचा मुलांच्या एवढा, आणि तो टाकतो पैसे. तो गावाचा पोस्टमन गिरीश कुलकर्णी येतो. ते पत्र गिरीशच्या बायकोला सहित आम्हाला सवय असते की जी पत्र येतील गावातली ती वाचायची. ती गॉसिपिंग म्हणून नाही, सहज माणसांचे नमुने काय असतात ते बघायला, ती क्युरिओसिटी म्हणून ती अशी तिला एक सवय असते. ती हे पत्र वाचते सहित आमंत्रण, म्हणजे याची पोस्टमनची बायको. ती म्हणते अहो या माणसाचा एवढा विश्वास आहे तर आपण त्याला मदत केली पाहिजे. तर ते गरीब असतं कुटुंब. पोस्टमनचं कुटुंब काय आहे, ती इथून काढ तिकडून का पैसे काढते. ती प्रेग्नंट असते, 7 महिने 8 महिने झाले. पोस्टमनची बायको करून ती गोळा करते, काहीतरी 700 रुपये जमवते. 700 रुपये जमवते, हे घेऊन द्या त्यांना बरं वाटतं. सगळे हसतात लाकूड तोडे की देवाला तू मनी ऑर्डर पाठवू सांगतोय. आणि मग हा ते पैसे घेतो गिरीश कुलकर्णी आणि मग जातो सायकलवर आणि मला कोंडीला हाक मारतो काय. मग मी तिकडे परत जाड चष्मा होता मला, कारण ते धोतर सगळं ते जाड चष्मा, त्या ओणक्यांवर धावत जातो. ती मनी ऑर्डर घेतो आणि म्हणतो बघा मिळालं की नाही, तुम्ही चेष्टा करत होता देवाला, देव पाठवणार, हे बघा पाठवले. आणि तो घेऊन सांगतो, त्या मालकाकडे ठेवतो, आता घ्या. आता म्हणे द्या, आता सोडवा. तर मला पैसे नसतो. तो म्हणे 1000 रुपये नाही, 700 रुपये. शक्यच नाही, देव कसा बसवेल. नाही बघा, मग तो प्रवीण तरडेला मोजायला जातो. प्रवीण तरडे मोजतो नाही, 700 रुपये, 300 कमी. आता काय तू हे कर, लाकडं तोड उरलेली. तो बिचारा लाकडं तोडतो आणि ते मुला नातवा करता, ते टॉय करता खेळणं करता मरतो. त्या ओणक्याचं असं ते फार अप्रतिम घेतो, त्या ओणक्या ढेगातला भरून पडला आहे. आणि मग हा गिरीश कुलकर्णी घरी येतो आणि मग तिला बायको विचारते काय म्हातारपणाचं काय झालं, दिली का बरं? हा ते म्हातारपण गेली म्हणे. गेली गावाला? बरं झालं. गावाला नाही, वरती गेले. तिला खूप वाईट वाटतं. जाण्यापूर्वी त्यांनी देवाला एक पत्र लिहिले, ते तुम्ही वाचून दाखवतो. गिरीश कुलकर्णी पोस्टमन आपल्या बायकोला की देवा तू माझ्या भक्तीला पावलास, मला तुझ्याकडे पैसे मागितले होते ते तू पाठवलेस, पण तो पोस्टमन लबाड निघाला, त्याने मधले 300 रुपये काढून घेतले, तर त्याला तो माफ करतो. आणि ते शेवटचा कॅमेरा सहित आमंत्रणवर काय आपल्याचं एक्सप्रेशन दिलं. आपण ती प्रेग्नंट असतात, आपल्याला ती डोकं टेकते तिकडे एंड आहे शेवट. तिने ती कधी गोळा करून दिले असतात. तेवढी तो म्हणतो की यांना क्षमा कर, यांनी तुझ्या दिलेल्या पैशातनं मग पैसे काढले. आणि मग त्यांनी काय केलंय तर ही स्टोरी संपली. जी 40 मिनिट स्टोरी होती, अशा रंगी 2 स्टोरी होत्या. आणि त्याच्यामध्ये तो मुखवटा त्यांनी 3 स्टोरीजमध्ये गजेंद्र अय्यरेंनी नेला होता, वापरला होता. दुसऱ्या याच्यामध्ये किशोर कदम, सुविता थत्ते, ती विभावरी देशपांडे होती. आणि तिसऱ्या याच्यामध्ये राधिका आपटेंसोबत भावे होते. तर तो सगळीकडे तो करेक्ट, सगळीकडे ते 300 रुपयाचं मास्क आणि त्याचं संबंध गेला.
ती ब्रिलियंटली होते पोस्टकार्ड. त्याला मला वाईट वाटलं की ती लोकांपर्यंत पोचली नाही. त्याच्यामुळे मला असे काही मी एवढे विस्ताराने सांगितलं कारण असे काही रोल्स आहेत की आपल्याला स्वतःला ते आवडतात पण ते लोकांपर्यंत गेले नसतात आणि असतात का लोकांपर्यंत गेले असतात पण ते आपल्याला आवडते तसे पण असतात. उगाच फिल्म केली असं तर मला वाटलेलं आहे. व्हिडिओज तो केली आणि नसती केली चाललं असतं असं सुद्धा वाटलेलं आहे मला फिल्म किंवा सिरियल. काका, 2 भूमिकांमधला फरक तुम्हाला गोड सरप्राईज थ्रू द्यायला आवडतो असं आम्ही ऐकलंय. मग तो मेकअप असो, गेटअप असो किंवा बोलीभाषा, तर त्याबद्दल काय तुम्ही सांगा? काय कशाबद्दल गोड? 2 भूमिकांमधला फरक, हां मेकअप, गेटअप किंवा बोलीभाषा, हां त्या गोड सरप्राईजने तुम्ही देता. खूप डिफरंट असतात दोन्ही, हां आधीची आणि तुमची, किंवा हां. तो मेकअप थ्रू असो किंवा तुमचा ओव्हरऑल पेहराव किंवा बोलीभाषा, डिक्शन, बाकी सगळं जे काय असतं त्याच्यात असो, तर ते कसं काय झालं? नाही का मी हसवापसी हे तसं उत्तम उदाहरण आहे का हसवापस एकाचा दुसरी संबंध नव्हता काहीच. ते चिमणराव नंतर यायचा तो प्रिन्स वांटून पिन ते तिथला असायचा. ते खूप मी तयारीने केलं होतं म्हणजे त्याचा अजिबातच काहीच साम्य नाही 2 याच्यामध्ये असं ते केलं होतं खूप. आणि ते प्रत्येक प्रयोगाने मी ते डेव्हलप करत गेलो होतो, प्रॅक्टिस करत गेलो होतो. त्याचं खूप खूप कष्ट घेतले, श्रम घेतले, मेहनत घेतली की काही साम्य राहू नये. एवढंच की त्याचं म्हणजे एक पात्र जाऊन दुसरं आल्यानंतर पहिल्या याचे अवशेष काही राहायचे नाही. म्हणजे दुसरं पात्र आल्यानंतर पहिल्यासारखं मी बोलायचं नाही, कम्प्लिटली वेगळं असायचं. हे करायला मेकअपचा आधार मेकअपचं होतंच तर आलं. आणि मी ते सगळं ते क्रेडिट त्याच्यात होत होतं. म्हणजे मेकअपवरला क्रेडिट होतं की ते पटकन मला त्यांनी टोटली ट्रान्सफॉर्मेशन करणं ते लोकांना आश्चर्य वाटण्याचं ते हे होतं. त्याच्यात मेकअपचा सुद्धा भाग होता की बाईचा रोल संपल्यानंतर एकदम कॉलेजमधला मुलगा गेल्यानंतर एकदम 28 वर्षाचा वृद्ध, याच्यामध्ये सगळं यांचं होतं. मेकअपचा खूप किस्सा असायचा आणि ते तुम्हाला त्याचा उपयोग करून घेता यायचं असं. म्हणजे आहार्य अभिनय म्हणजे काय म्हणजे छोटी मेकअपचा मेकअप हे तुमचं साध्य नाही आहे, ते साधन आहे. म्हणजे अभिनय ही जर मूर्ती म्हटली तर मेकअप ही आरास आहे. त्याचं ते तुमचं हे नाही, त्याच्यामुळे मूर्ती ठळकपणे पुढे आली. तर त्याचं ते कृती म्हणून वापरू नये कधी, ह्याचा कॅरेक्टरला उपयोगच सुद्धा वापरा असं मला वाटतं. काका, एक शेवटचा प्रश्न विचारतो. आजकाल या क्षेत्रात झटपट प्रसिद्धी मिळते किंवा हे क्षेत्र खूप सोपं आहे, अरे इकडे काय एकदा काम मिळालं की सगळं होऊन जातं, असा समज किंवा गैरसमज बऱ्याच लोकांचा झालेला आहे. तर त्यामागे खरी काय मेहनत असते हे तुम्ही मित्रांना, बालदोस्तांना आणि पालकांना जर सांगितलं तर त्याचा खूप उपयोग होईल असं मला वाटतं. मला वाटतं की ॲक्टिंगला मी सुरुवात केली तेव्हा एवढी माध्यमं नव्हती खरं. म्हणजे आताच्या मुलांना खूप चांगला स्कोप आहे, वाव आहे असं मला वाटतं तुमचं टॅलेंट दाखवायला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की छोट्याशा यशाने हुरळून जाऊ नये, हरपून जाऊ नये. कारण हे एकाच वेळेला खूप प्रसिद्धी मिळण्यापेक्षा लंबे रेस का घोडा राहावं असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही सातत्याने. आणि दुसरं याला मला असं वाटतं की ह्याला मेहनतीला किंवा तयारीला किंवा प्रयत्नांना कष्टांना शॉर्टकट नाही आहे. म्हणजे पटकन हे असं करूया ते एखाद्याला सक्सेसफुल होईल, एखाद्याला यशस्वी होईल तुम्ही करता ते, पण तुम्ही मग अर्धे कच्चेच राहाल. खूप तयारीने करण्यासाठी तुमच्याकडे तुम्हाला ती खूप चांगली संस्था आहे वेदसारखी, तुम्हाला गाईड करणारे, मार्गदर्शन करणारे मंडळी पण आहेत. तर त्याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं की मला असं वाटतं की याच्यातनं तुमची डेव्हलपमेंट जी होईल ना ती अधिक काळ टिकणारी असावी. हे ग्लॅमर किंवा हे म्हणजे काय त्याला म्हणतात प्रसिद्धी हे असतं तात्पुरतं, पण सिरियलचा लोक विसरतात. त्याच्यामुळे ते पुढे की हा फुलतात गाडी खोले ना कुठली किंवा ते काय असे कुठे हा त्याच्यात कुठेतरी बघितलं असं काही काय आता ते चिमणराव पहिली सुद्धी म्हणून ते अजून टिकले काही त्याच्यात हे आहे. पण अजून ते टिकत नाही हे यश. त्याच्यामुळे यशाच्या मागे फार न लागता जास्ती काळ टिकणं आणि आपला विषय किंवा आपलं जे ते पक्क करणं हे मला असं वाटतं की जास्ती महत्त्वाचं आहे.
त्याच्यामुळे या दृष्टीने वाचनाचं सुद्धा तुम्ही ते चालू ठेवा असं मला वाटतं. वाचनाचा उपयोग खूप होतो. तुम्हाला जे आवडेल ते वाचा आणि तुम्हाला काय वाचावं तुम्ही तुमच्या टीचर्सना, शिक्षकांना विचारा, पालकांना विचारा. पण वाचनाची आवड ही हवीच. फार काळ काम केलं तरी टी व्ही बघण्यात घालू नका. मी टी व्हीवर काम करून सांगतो तुम्हाला त्याचं ते तसं निरर्थक आहे. त्याच्यामुळे एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जर असेल तर वाचन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमचे जे टीचर्स आहेत इथे किंवा घरी किंवा शाळेत ते तुम्हाला सांगतील तर ते तुम्ही वाचन करायला आणि या रोजची वगैरे तयारी खूप करावी असं मला वाटतं. त्याला शॉर्टकट, प्रयत्नाला शॉर्टकट नाही आहे. आणि म्हटलं त्याप्रमाणे दीर्घकाळ टिकेल असं करण्याचा प्रयत्न असावा. एक तात्पुरतं हे नसावं. आजचा दिवस खऱ्या अर्थाने माझ्यासाठी, अगदी पर्सनली माझ्यासाठी प्रचंड आनंदाचा आणि खूप काही ठिकाणी भावूक असा सुद्धा दिवस आहे. कारण लहानपणापासून काकांच्या गाजलेल्या बऱ्याच भूमिका मी करून बक्षिसं मिळवलेली. सो ती सगळी कॅरेक्टर आज मला शेजारी बसून अनपेक्षितपणे का होईना काकांनी बऱ्याच झलक दाखवल्या आणि त्या मिळतील असं मला वाटलं नव्हतं. सो ते सगळं बघताना मला खूप मस्त वाटलं. नक्कीच प्रेक्षकांनाही वाटलं असेल. आणि जसं काकांचे प्रत्येक रोल, प्रत्येक भूमिका कायमस्वरूपी स्मरणात राहते, तसा आजच्या काकांच्या गप्पा सुद्धा सगळ्यांच्या आपल्या स्मरणात राहतील याची मला खात्री आहे. मला आवडलेलं एक वाक्य सांगतो. मला खूप आवडलं होतं. एका मोठ्या ॲक्टरने म्हटलेलं की चांगल्या साहित्यामध्ये, उत्तम साहित्यामध्ये सत्याचा शोध असतो आणि उत्कट अभिनयामध्ये स्वतःचा शोध असतो. पुढची सूत्र सौरभकडे देतो. गेले 1.5 तास आपण सगळेच जण एक अविस्मरणीय अनुभव घेतलाय. म्हणजे खरं सांगायचं तर या गप्पा थांबूच नाहीत असं प्रत्येकाच्या मनात आहे. पण मगाशी काकांनी असं सांगितलं तसं की व्हेनपेक्षा व्हाय हे जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे अर्थातच आजच्या या गप्पांना इथेच विराम देऊया. आणि अभिव्यक्तीचा हा 3ऱ्या वर्षीचा उद्घाटनाचा सोहळा होता. हे पहिलं पुष्प होतं आणि ह्यानंतर पुन्हा आपली भेट होत राहीलच. फक्त सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की आधी काका बाहेर पडतील आणि त्यानंतर आपण सगळेजण जाऊया. त्यामुळे सगळ्यांनी कृपया इथेच शांतपणे बसून घ्यायचं. आणि काका पुन्हा एकदा आम्हा सगळ्यांकडून तुम्ही इथे आलात त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. सर्व कॉलला खूप वर्षांनी आलो मी, डोंबिवलीसुद्धा खूप वर्षांनी आलो. तुम्हाला खूप मनापासून आभार आणि तुम्हाला सगळ्या छोट्यांना खूप खूप शुभेच्छा. नेहमी काहीतरी करत राहा. आणि दुसरं म्हणजे दुसरं एक सांगायचं म्हणजे तुम्ही नोंदी करा, लिहायची प्रॅक्टिस पण करा. तुम्हाला जे सभोवताली तुमच्या जे घडतंय ते तुमच्या भाषेमध्ये व्यक्त करा, व्यक्त व्हा. काही मला वाटेल तुमची मतं, तुमची ते लिहायची सवय. मगाशी वाचण्याबद्दल बोललो, पण लिहिण्याची पण ठेवा ना. डायरी लिहिते चालेल.